पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे। एरती माईके दुःखाची जनती, नाही आदी अंती अवसानी। अविनाश करी आपले ऐसे, लावी मना पिशे गोविंदाचे। एरती माईके दुःखाची जनती, नाही आदी अंती अवसानी। तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे। एरती माईके दुःखाची जनती, नाही आदी अंती अवसानी। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उपदेशपर आणि नामपर प्रकरणातील अभंग आहे। महाराज म्हणतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे। तुकोबरायांनी अभंगाची सुरुवात आपुला तो एक देव करुणी घ्यावा या चरणाने केली। आपुला तो एक देव, मग हा विश्वाचा एकमात्र देव कोण? तर या विश्वाचा एकमात्र देव जो सगुण आणि निर्गुण दोन्ही रूपाने नटलाय, तो देव आहे सगुण निर्गुण एकू गोविंदुरे। सगुण निर्गुण एकू गोविंदुरे। अगा ये सगुणा निर्गुणा, जगद नित्या जगद जीवना। वसुदेव देवकी नंदना, बाळ रांगना बाळकृष्णा। ज्ञानोबराय म्हणतात की या जगाचा सगुण आणि निर्गुण या दोन्ही रूपाने नटलेला एकमात्र देव जर कोण असेल तर तो आहे बाळकृष्ण, अर्थात भगवान श्रीकृष्ण, अर्थातच पांडुरंग परमात्मा। मग या विश्वाचा सगुण आणि निर्गुण रूपाने नटलेला एकमात्र देव जर कोण असेल तर तो आहे भगवान श्रीकृष्ण, अर्थात पांडुरंग परमात्मा। भगवान श्रीकृष्ण अर्थात पांडुरंग परमात्मा। अर्थात पांडुरंग परमात्मा हा विश्वाचा एकमात्र देव आहे। तुकोबरायाची साक्ष देत आहेत। या देवांचाही देव बळीया माझा पंढरीराव। एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता। एकची धरला चित्ती, आम्ही रखमाईचा पती। ज्ञानोबराय लिहित आहेत, चहुवेद जान साही शास्त्र कारण, 18ही पुराणे हरिसी गाती। 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण एकच देव सुचवतात। 18ही पुराणे हरिसी गाती, अर्थात भगवान श्रीकृष्ण, अर्थात पांडुरंग परमात्मा हाच आमचा एकमात्र देव आहे। हा पांडुरंग परमात्मा आपलासा करून घ्या, म्हणजे तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल असं तुकोबराय म्हणतात। अर्थात देव आपला करून घ्या म्हणजे तुम्हाला सुख लाभेल। आता देव आपलासा करून घेणं म्हणजे नेमकं काय? संसार आपला वाटतो, बायका मुलं आपली वाटतात, संपत्ती आपली वाटते, हा देह आपला वाटतो, तसा देवही आपला वाटावा, देवही आपला वाटावा, याला म्हणतात देव आपला करून घेणे। याच्याही पुढे जाऊन बोलायचं झालं तर संसार आणि बायका मुलावरचं प्रेम काढायचं आणि देवाला द्यायचं, याला म्हणतात देव आपला करून घेणं। हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची। तुकोबराय पण हे किती लोकांना शक्य आहे? देव आपला करून घेणं म्हणजे काय? देवाची प्राप्ती करणं। सरळ सरळ अर्थ आहे। देव आपला करून घेणं म्हणजे देवाची प्राप्ती करणं, अर्थात संसार आणि बायका मुलावरचं प्रेम काढून देवाला देणं।
म्हणजे देव आपला करून घेणं. पण हे किती लोकांना शक्य आहे की संसाराने बायका मुलावरचं प्रेम काढायचं आणि देवाला द्यायचं? कोट्यावधीमध्ये एखादा असतो की जो बायका मुलावरचं आणि संसाराचं प्रेम काढतो आणि देवाला देतो. कोट्यावधीत एखादा. मग देव आपलासा करून घेणं याच्यासाठी काही सोपी युक्ती आहे का? तर हो. साधारण जीवानं मुखानं देवाचं नाव घेणं म्हणजे देव आपलासा करून घेणं. तुम्ही आम्ही मुखानं देवाचं नाव घेणं म्हणजेच देव आपलासा करून घेणं. कारण देव आणि देवाच्या नावात अभेद असतो. नाम आणि नामी यांच्यात अभेद असतो. देव म्हणजे देवाचं नाव, कारण नाम आणि नामी यांच्यात अभेद असतो. मग तुम्ही मुखानं देवाचं नाव जरी घेतलं तरी देव आपलासा करून घेतला. तुम्ही बघा, ज्ञानोबा अभ्यासयोग सांगतायत, माऊली लिहितायत, मग जे जे का निमिख देखेल माझे सुख ती तुले अरोचक विषयी घेईल. जैसा शरद कालू रिगे आणि सरिता ओहटू लागे तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचोनी. मग भोगातून निघता चित्त मजमाजी रिगता हळूहळू पंडूसुता मीची होईल. ज्ञानोबा अभ्यास युगामध्ये लिहितात या बोब्या, आणि माऊली सांगतायत की या मनाच्या सगळ्या सवयी वाईट आहेत, या मनाची एकच सवय चांगली आहे, आणि ती म्हणजे या मनाला जी वस्तू पुन्हा पुन्हा दाखवावी ते तिकडं जायला सोकतं. या मनाचे एक निके जे देखील या गुढीच्या ठाया सोके म्हणून अनुभव सुखची कौतुके दावीत जायचे. या मनाचे एक निके. या मनाच्या सगळ्या सवयी वाईट आहेत, याची एकच सवय चांगली की याला जी वस्तू पुन्हा पुन्हा दाखवावी ते तिकडे जायला सोकतं. मनाला तुम्ही रोज तमाशा दाखवा, हे तमाशाला जायला सोकल. मनाला रोज सिनेमा दाखवा, हे सिनेमाला जायला सोकल. मनाला रोज हरिनाम दाखवा, हे हरिनामालाही सोकेल. एवढीच एक त्याची चांगली सवय आहे. याला जी वस्तू पुन्हा पुन्हा दाखवावी तिकडे जायला सोकतं. मग याला रोज हरिनाम दाखवा नाही, हरिनामाला सोकेल. मनाला रोज हरिनाम दाखवलं आणि मन हरिनामाला रोज नित्यनेमानं घेऊ लागलं. हो, मनाला रोज हरिनाम दाखवा आणि मन रोज हरिनाम घेऊ लागलं की मनाला एक दिवशी कळेल की हरिनामातही गोडी आहे. मनाचा असा भास झालाय की या विषया वाचून काही अनेक सर्वता रम्य नाही, हा स्वभावाची पाही इंद्रियांचा. मनाचा असा समज झालाय की सुख आहे ते फक्त विषय भोगात आहे, या विषया वाचून काही अनेक सर्वता रम्य नाही. मनाचा असा समज झाला की विषयाशिवाय इतरत्र कुठं सुखच मिळत नाही. पण मनाला रोज रामनाम दाखवा, ते रोज रामनाम घ्यायला लागलं की त्याला कळतं की रामनामातही गोडी आहे, रामनामातही गोडी आहे. मग त्याला रामनामात गोडी दिसू लागली की ते रामनाम घ्यायला चटावतं आणि नित्यनाम घेतं, आणि मग त्याला विषय भोगाचा तिटकारा येतो. या मनाचे एक निके जे देखील या गुढीच्या ठाया सुके म्हणून अनुभव सुखची कौतुके जाई. मनाच्या सगळ्या सवय वाईट आहे, त्याची एकच सवय चांगली, याला जे दाखवावं पुन्हा पुन्हा दाखवा ते तिकडं जायला सोकतं. म्हणून याला नित्य हरिनाम दाखवा, सारखं हरिनाम घ्यायला हवा. हरिनामात एक गोडी आहे हे याला कळालं की याला विषय भोगाचा तिटकारा येतो. मग जे जे का निमिक देखील माझे सुख ती तुले अरोचक विषय घेईल. याला हरिनाम घ्यायला हवा, हरिनामातही सुख आहे हे याला कळालं की त्याला विषय भोगाचा तिटकारा येतो. ती तुले अरोचक विषय घेईल. अरोचक म्हणजे तिटकारा येणं. हरिनामातही गोडी आहे हे मनाला कळालं की मन हरिनामाला चटावतं आणि त्याला विषय भोगाचा तिटकारा येतो, आणि विषय भोगाचा तिटकारा येणं हेच वैराग्य असतं. या वैराग्यानं देव भेटतो. शरद ऋतू आला की नद्या आटू लागतात, तसं हरिनामातही गोडी आहे हे मनाला कळू लागलं की मन प्रपंचाला आटतं, आणि मन प्रपंचाला आटणं, मनाला विषयाचा तिटकारा येणं हेच वैराग्य असतं, आणि वैराग्यानं देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य जेणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. वैराग्यानं देव भेटतो.
आणि मग मनाला कळाले की हरिनामातही गोडी आहे, हरिनामातही गोडी आहे. हे मन प्रपंचाला आटतं, याला विषयाचा तिटकारा येतो. मग हेच मन, हेच चित्त प्रपंचातून काढता पाय घेतं आणि हळूहळू पांडुरंगात प्रवेश करतं आणि एक दिवस पांडुरंग स्वरूप बनतं. आणि मन पांडुरंग स्वरूप बनणं हाच मोक्ष असतो, किंवा हीच देवाची खरी प्राप्ती असते, किंवा यालाच म्हणायचं आपुला तो एक देव करून घ्यावा. सुरुवातीला काय केले, मनाला उगा थोडं हरिनाम घ्यायला लावले. मग हरिनामात गोडी त्याला कळाली, मग ते हरिनामाला सोकलं. मग त्याला विषयाचा तिटकार आला. आणि ते हळूहळू विषय टाकून, संसार टाकून पांडुरंगात प्रवेश करू लागला आणि पांडुरंग स्वरूप झालं. शेवटी ते मुक्त झालं. पांडुरंग स्वरूप झालं म्हणजे मुक्त झालं. आणि यालाच म्हणायचं आपला तो एक देव करून घ्यावा. देव प्राप्त झाला. पण ही प्रक्रिया पुढची आहे. ही प्रक्रिया जीवनात येईल, पण ही पुढे येईल. त्यासाठी सुरुवातीला रामनाम घोकावं लागेल. आणि म्हणून मी बोललो की साधारण जीवानं सुरुवातीला नुसतं रामनामावर प्रेम केलं, मुखानं रामनाम जपलं तरी पुरे. आणि यालाच म्हणायचं आपला तो एक देव करून घ्यावा. तुकोबाराय बोलतायत की निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करिता डोले. तुम्ही जर झोपलेत अंथरुणावर आणि पडल्या पडल्या रामकृष्ण हरी म्हणतायत, तर तुमच्या बाजूला नारायण पांडुरंग परमात्मा उभा असतो. आणि आता तुम्ही उठून बसल्याने रामकृष्ण हरी म्हणू लागले, तर तो नारायण पांडुरंग तुमच्या बाजूला नाचत असतो, डोलत असतो. निजल्याने गाथा उभा नारायण, बैसून कीर्तन करिता डोले. इथं काय झाले, तुम्ही पडल्या पडल्या रामकृष्ण हरी म्हणतायत, तर तुमच्या बाजूला पांडुरंग अर्थात नारायण येऊन उभा राहिला. आणि नारायण तुमच्या बाजूला येऊन उभा राहणं म्हणजे तुम्ही देव आपलासा केलाय. नामस्मरणानं देव आपला होतो. कारण नामाजवळ देव उभा असतो. माझी भक्त गाती जिथे नारदा, मी उभा तिथे. देव म्हणतो मी माझ्या नामापाशी सदैव उभा आहे. देवाने अर्जुनाला एक पत्ता सांगितला की अर्जुना, तुला जर कधी वाटलं की देवाला शोधावं, तर मला इतरत्र कुठं शोधू नको. देव पत्ता सांगतायत, मी एक वेळी वैकुंठी नसे, भानुबिंबीही न दिसे, वरी योगी यांची मानसे उमरडून जाय, परी तयापाशी पांडवा मी हरपला गिवंसावा, जेत नाम घोषू बरवा करीती ते माझा. अर्जुना, मी एक वेळेस वैकुंठात नसेल, सूर्याच्या ध्यानात, योग्याच्या ध्यानात नसेल, सूर्याच्या तेजात नसेल, पण तिथं मात्र नक्की असेल की जिथं माझं रामकृष्ण हरी भजन चालू आहे. परी तयापाशी पांडवा मी हरपला गिवंसावा, जेत नाम घोषू बरवा करीती ते माझा. अर्थात जिथं देवाचं रामकृष्ण हरी भजन चालू आहे तिथे देव काठी घेऊन उभा असतो. तात्पर्य देव आपल्या नामापाशी उभा असतो. माझे भक्त गाती जिथे नारदा, मी उभा तिथे. देव आपल्या नामापाशी उभा असतो. तुम्ही देवाचं नाव घेतायत, देव आपल्या नामापाशी उभा आहे, म्हणजे पर्यायाने तुमच्यापाशीच उभा आहे. आणि देव तुमच्यापाशी उभा आहे म्हणजे तुम्ही देव आपला करून घेतला. तुम्ही देव आपलाच करून घेतला ना. देव तुमच्यापाशी उभा आहे म्हणजे. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. दानोबर आहे. तुम्ही नित्य नाम घ्या, या नामापाशी देव उभा आहे म्हणजे तुमच्यापाशी देव उभा आहे. आणि म्हणून मी बोललो की साधारण जीवानं सुरुवातीला देवाच्या नावावर जरी प्रेम केलं तरी देव आपलासा करून घेतला. का तुम्ही नाम घेतायत, त्या नामाजवळ देव उभा आहे, पर्यायाने तुमच्याजवळच देव उभा हे सिद्ध होतं. आणि यालाच म्हणायचं देव आपलासा करून घेतला. पुढे देवाची प्राप्ती होईल तेव्हा होईल. आणि म्हणून तुकोबाराजे बोलतायत की आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. आपला तो एक देव म्हणजेच भगवान श्रीकृष्ण अर्थात पांडुरंग परमात्मा. हा पांडुरंग परमात्मा आपलासा करून घ्या, अर्थात पांडुरंगाचं नित्य नाम घ्या. देवाचं नित्य नाम घेणं म्हणजे देव आपलासा करून घेणं. आता देव आपला करून घेतला म्हणजे काय होईल, तर तुकोबारा म्हणतात तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. देव आपला करून घेणं म्हणजे मुखानं देवाचं नाव घेणं. मग देव आपला करून घेतला अर्थात मुखानं देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल.
असं तुकोबाराय म्हणतात. मग इथं असा प्रश्न उभा राहतो की देव आपला करून घेणं अर्थात मुखानं देवाचं नाव घेणं आणि सुखाची प्राप्ती होणं याचा अर्थार्थी संबंध काय? देव आपलासा करून घेणं अर्थात मुखानं देवाचं नाव घेणं आणि सुखाची प्राप्ती होणं याचा अर्थार्थी संबंध काय? तर हा संबंध पाहण्यापूर्वी तत्पूर्वी सुख म्हणजे काय आणि सुख नेमकं नांदतं कुठं याच्यावर थोडासा प्रकाश टाकावा लागेल आणि मग या प्रश्नाचं उत्तर देऊ. तर सुख नेमकं नांदतं कुठं? तर सुखाची जागा एक आणि सुखाचं स्वरूप एक आणि ते आहे आत्मस्वरूप. सुख नांदतं ते फक्त आत्मस्वरूपात आणि आत्मस्वरूप पांडुरंग आहे. या जगतात सुख फक्त आत्मस्वरूपात नांदतं. फक्त आत्मस्वरूप सुखरूप आहे, बाकी उरलेलं जगत दुःखरूप आहे. फक्त आत्मस्वरूप सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. याचा अर्थ सुख नांदतं ते फक्त आत्मस्वरूपात. आत्मस्वरूप पांडुरंग आहे. याचा अर्थ या जगतात फक्त एकटा पांडुरंग सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की सुखरूप असा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगासारखा. याचा अर्थ या जगात एकटा पांडुरंग सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. आणि म्हणून तुकोबाराय लिहितात की दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. सगळं जग दुःखमय. या जगात या विश्वात एकटा पांडुरंग सुखरूप आहे. ज्योती आणि प्रकाश जसे एकरूप असतात तसं पांडुरंग आणि सुख एकरूप असतं. सुख नांदतं ते फक्त पांडुरंगाच्या ठिकाणी, इतरत्र कुठेही नाही. आणि म्हणून या विश्वात एकटा पांडुरंग सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगासारखा. सुख म्हणजे देव आणि देव म्हणजे सुख. सुख आणि देव वेगळे नसतात. सुख म्हणजे देव आणि देव म्हणजे सुख. एकदा गुरुजींनी शाळेत मुलाला प्रश्न विचारला की म्हणले बाळ उभा राहा. मुलगा उभा राहिला. म्हणले तुला देव पाहिजे का सुख पाहिजे? मुलगा घाबरला. म्हणले सुख म्हणावं तर गुरुजी रागवतील. ते पोरगं भीत म्हणले गुरुजी मला देव पाहिजे. मग गुरुजी म्हणले सुख? पोरगं काही बोलानाच. मग गुरुजी म्हणाले बाळ सुख आणि देव एकच असतो. सुख आणि देव एकच असतो. अर्थात सुख म्हणजेच पांडुरंग आणि पांडुरंग म्हणजे सुख. आणि म्हणून या जगतात पांडुरंग आणि पांडुरंगाचं नाम सुखरूप आहे. या जगतात पांडुरंग आणि पांडुरंगाचं नाव सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. मग आता या सुखाला ज्ञानोबराय सिद्ध म्हणतात. ज्ञानोबराय असा दावा करतात ज्ञानेश्वर की सुख तुम्हाला जन्मताच प्राप्त आहे. ते मनोरथ संगे नव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाय सुखदुःखासी. एरवी गेली सिद्धीची आहे. ज्ञानोबराय सुखाला सिद्ध म्हणतात. जे जन्मता प्राप्त असतं ते सिद्ध असते. जन्मानंतर जे प्राप्त केले जातं ते साध्य असतं. आई सिद्ध आहे, बहीण भाऊ साध्य असतात. आई जन्मताच प्राप्त असते. सुख जन्मताच प्राप्त आहे, म्हणून ज्ञानोबराय सिद्ध म्हणतात. ते मनोरथ संगे नव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे. मग सुख जर सिद्ध आहे, जन्मताच प्राप्त आहे, तर त्याची अनुभूती आम्हाला काय येत नाही, त्याचा अनुभव आम्हाला काय येत नाही. सुखासाठी अशी आम्ही वनवन का भटकतोय? सुख सिद्ध आहे, त्याचा अनुभव येत नाही, सुख उपभोगायला मिळत नाही. पहिली गोष्ट सिद्ध आहे हे कशावरून? तर जगतात एकटा पांडुरंग सुखरूप आहे. पांडुरंग जन्मताच आमच्या हृदयात उभा आहे. याचा अर्थ पांडुरंगाच्या रूपानं सुखच आमच्या हृदयात उभा आहे, म्हणून सुख सिद्ध आहे. सुखाला ज्ञानोबाने सिद्ध म्हटले. जे जन्मता प्राप्त आहे ते सिद्ध आहे. मग सुख सिद्ध आहे कशावरून? तर एकटा पांडुरंग सुखरूप आहे आणि पांडुरंग जन्मताच आमच्या हृदयात उभा आहे. याचा अर्थ पांडुरंगाच्या रूपानं सुखच आमच्या हृदयात उभा आहे.
म्हणून ज्ञानोबा सुखाला सिद्ध म्हणतायत. तैसा हृदया माझी मी रामू, असता सर्व सुखाचा आराम. राम हृदयात जन्मताच उभा आहे आणि एकटा राम सुखरूप आहे. याचा अर्थ रामाच्या रूपानं सुखच आमच्या हृदयात उभं आहे आणि म्हणून सुखाला ज्ञानोबा सिद्ध म्हणतात. आणि ज्ञानोबा असा दावा करतात की तुम्हाला जन्मताच प्रत्येकाला सुख प्राप्त आहे. ते सिद्ध आहे, हे आपण सिद्ध केलंय. आणि मग सुख जर जन्मताच प्राप्त आहे तर त्याचा अनुभव का येत नाही? मी प्रश्न उभा केला होता की सुख सिद्ध आहे कशावरून आपण पाहिलं, मग सुख सिद्ध आहे तर त्याचा अनुभव का येत नाही, ते आम्हाला उपभोगता का येत नाही? तर याचं कारण आम्ही देवाचं नाव घेत नाहीत, आम्ही देव आपलासा करून घेत नाहीत. सुख जन्मताच प्राप्त आहे अर्थात सिद्ध आहे. सुख सिद्ध असूनही, जन्मताच आमच्या हृदयात असूनही आम्हाला या सुखाचा उपभोग घेता येत नाही. याचं कारण आम्ही देव आपलासा करून घेत नाहीत, अर्थात आम्ही देवाचं नाव घेत नाहीत. म्हणून जन्मताच प्राप्त असलेलं सुख आम्हाला उपभोगता येत नाही. कारण तुम्ही जर देवाचं नाव घेतलं, रामकृष्ण हरी नामाचा जाप केला, राम राम नामाचा जाप केला, तर या रामनामामुळे तुमचं मन अंतर्मुख बनतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. आणि म्हणून ज्ञानोबा सुख आणि दुःखाची व्याख्या करतात ज्ञानेश्वरीत. किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, ते तजे होय तया नाव सुख. आणि ऐशी अवस्था न जुडिता पार्था, जिजे ते सर्वता दुःख जाणं. ज्ञानोबाने सुख आणि दुःखाची ज्ञानेश्वरीत केलेली व्याख्या आहे की तुम्ही जर रामनाम घेतलं तर रामनामामुळे तुमचं मन अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव म्हणजे सुख असतं. आणि जो मनुष्य देवाचं नाव घेत नाही त्याचं मन सतत बहिर्मुख धावत असतं. मनात नाना प्रकारच्या इच्छा उठतात आणि या इच्छेच्या मागे मन बहिर्मुख धावतं. मन आणि हृदयस्थ राम यांची ताटातूट होते. या ताटातुटीमुळे मन बेचैन आणि अस्थिर बनतं आणि मनाची बेचैनी अस्थिरता हेच दुःख असतं. आणि म्हणून मनाची स्थिरता हेच सुख, मनाची अस्थिरता हेच दुःख. तुम्ही रामनाम घ्या, या रामनामामुळे मन अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. आणि म्हणून मनाची स्थिरता हेच सुख, मनाची शांती हेच सुख. आणि म्हणून तुकोबाराय बोलतात की शांती परते नाही सुख, इर अवघेची दुःख. अर्थात मनाची शांती, मनाची स्थिरता हेच सुख. मनाची शांती, मनाची स्थिरता हेच सुख आणि मनाची अस्थिरता, मनाची बेचैनी हे दुःख. मग आमचं मन स्थिर नाही आहे, आमचं मन शांत नाही आहे, म्हणून आम्ही दुःखी आहोत. आम्हाला सुखाचा अनुभव काय येत नाही. सुख जन्मता प्राप्त आहे. हो, एरवी सिद्धी गेलीची आहे. ज्ञानोबा म्हणतात सुख जन्मताच प्राप्त आहे, ते हृदयात बंद आहे. मग बंद असून त्याचा अनुभव, त्याचा उपभोग का घेता येत नाही? तर तो यामुळे घेता येत नाही की तुम्ही जोपर्यंत देवाचं नाव घेऊन मनाला या हृदयस्थ रामापर्यंत नेऊन पोहोचतं करत नाहीत तोपर्यंत मन स्थिर होत नाही. आणि जोपर्यंत मन स्थिर होत नाही तोपर्यंत तुम्हाला सुखाचा अनुभव येत नाही. कारण मनाची स्थिरता हे सुख असतं. आणि म्हणून सुख जन्मताच प्राप्त असूनही ते आम्हाला उपभोगता येत नाही. म्हणून तुम्ही देवाचं नित्य नाम घ्या, मनाची अंतर्मुक्ता साधेल, मन हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटेल, मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभेल, मनाला स्थिरता लाभेल. आणि मनाची स्थिरता हेच सुख असतं. मनाची स्थिरता हेच सुख असते. मग तुम्हाला जर कायमचं सुख हवं असेल, तुम्हाला जर कायमचं सुख हवं असेल तर तुम्हाला तुमचं मन कायमचं अंतर्मुख करावं लागेल. ते कायमचं अंतर्मुख झालं की ते कायमचं हृदयस्थ रामाला भेटेल, ते कायमचं स्थिरावेल. आणि कायमचं स्थिरावलं की तुम्हाला सुखाचा कायम अनुभव येईल. कारण मनाची स्थिरता हे सुख असते. मग मनाला कायमचं अंतर्मुख करून स्थिर करण्यासाठी आणि सुखाचा अनुभव घेण्यासाठी त्याला
एकच उपाय आहे आणि तो म्हणजे देव आपलासा करून घेणे किंवा मुखानं देवाचं सातत्यानं नाव घेणे. आणि म्हणून तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतायत की आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे. तुम्हाला कायमचं सुख हवंय तर तुम्हाला कायम देवाचं नाव घ्यावं लागेल. कायम देवाचं नाव घ्याल तर मन कायमचं अंतर्मुख होईल. कायमचं अंतर्मुख झालं तर ते कायमचं हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटेल आणि मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभेल. आणि मनाची स्थिरता हे सुख असते. आणि म्हणून तुम्हाला कायमचं सुख हवं असेल तर तुम्ही देव आपलासा करून घ्या, अर्थात मुखानं देवाचं नाव घ्या. तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे. कारण मनाची स्थिरता हे सुख आहे. एका कवीनं म्हटलंय, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतंय, काय पुण्य केलं म्हणजे घर बसल्या ते मिळतंय. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतंय, काय पुण्य केलं म्हणजे घर बसल्या ते मिळतंय. मला सांगा, मला सांगा. एक कवी जगताला प्रश्न विचारतो की बाबांनो सुख म्हणजे नक्की काय असतं मला कोणी सांगेल का? तर त्या लेखकाला, त्या कवीला, त्या गायकाला कोणी जाऊन सांगा की मनाची स्थिरता हे सुख असते. तुम्ही मुखानं देवाचं नाव घेतलं की मन अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. हे त्या कवीला जाऊन सांगा, त्या गायकाला सांगा की मनाची स्थिरता हे सुख, मनाची शांती हे सुख. मग मनाची स्थिरता आणि मनाची शांती हे जर सुख असेल तर मनाची स्थिरता आणि मनाची शांती केवळ हरिनामाने लाभते. कारण हरिनामानं मन अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालं की हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाची स्थिरता हे सुख असते. मग आम्हाला सुख का मिळत नाही? जन्मताच प्राप्त असू नये तर आम्ही देवाचं नाव घेत नाही आणि म्हणून आम्ही सुखाला मुक्तो. तुम्ही नित्य देवाचं नाव घ्या. तुकोबराय म्हणतात देव आपलासा करून घ्या. देव आपलासा करून घ्या म्हणजे देवाचं नाव घ्या. देवाचं नाव घेतलं, मी जी प्रक्रिया बोललो त्यांनी तुम्हाला सुख लाभेल, तुम्ही सुखी व्हाल. देवाचं नाव घ्या, तुम्ही सुखी व्हाल. देवाच्या नावानं तुम्हाला स्थिरता लाभेल. मनाची स्थिरता हे सुख असते. मग गंमत अशी आहे, सुख जन्मताच प्राप्त असून आम्हाला सुखाचा अनुभव येत नाही. याचं पहिलं कारण आपण पाहिलं की आम्ही देवाचं नाव घेत नाहीत, म्हणून जन्मता सुख प्राप्त असूनही आम्हाला सुखाचा अनुभव येत नाही. हे एक कारण. आणि याचं दुसरं एक कारण आहे अजून की सुख जन्मता प्राप्त आहे पण प्राप्त असूनही आम्हाला सुखाचा अनुभव येत नाही. याचं पहिलं कारण आम्ही देवाचं नाव घेत नाहीत. आणि दुसरं एक कारण आहे ते म्हणजे आमच्या मनात उठणाऱ्या नाना प्रकारच्या इच्छा या आमच्या सुखाला आडव्या येतात. नरोबरा लिहितात, ते मनोरथ संगे नव्हे एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाये सुख दुःखासी. ते म्हणजे सुख, ते मनोरथ संगे नव्हे. इच्छेसोबत सुख नसतं, इच्छेच्या अभावात निरंतर सुख असतं. आमच्या मनात उठणाऱ्या नाना प्रकारच्या इच्छा आमच्या सुखाला आडव्या येतात. त्या कशा येतात? सुख जन्माता प्राप्त आहे म्हणून तुकोबाराने देवाकडे गारानं मांडले काकड्याच्या अभंगात. तुकोबारा देवाला म्हणतात की देवा, तू आमच्या हक्काचा देव, जन्मता आमच्या हृदयात उभा आहे. तुझ्या रूपानं जन्मता सुखही आमच्या हृदयात उभं आहे. आमचा देव, आमचं सुख आमचं असून आम्हाला त्याचा उपभोग का घेता येत नाही? देवा, तू असं सुखाच्या बाबतीत आम्हाला सासुरवासी का केलंयस? कागा सासुरवासी मज केले भगवंता, आपुल्या सत्ता स्वाधीनता ते नाही. देवा, तू आम्हाला असं सुखाच्या बाबतीत सासुरवासी का केलंय? तू आमच्या हक्काचा देव, आमच्या हृदयात उभा आहेस जन्मताच. तुझ्या रूपानं सुख आहे आमच्या हृदयात उभं आहे जन्मताच. मग आमचा देव, आमचं सुख आमचं असून आम्हाला उपभोगता का येत नाही? देवा, तू सुखाच्या बाबतीत आम्हाला असं सासुरवासी का केलंय? कागा सासुरवासी मज केले भगवंता,
आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. तुम्हाला सासुरवास शब्दाचा अर्थ माहिती आहे का? सासुरवाशी कुणाला म्हणायचं? आपण सहसा सासुरवासी सुनेला म्हणतो. का बरं? याचं कारण सगळं तिच्या मालकीचं आहे. सुनी उद्याची भावी मालकीण आहे. सध्या मालकीण आहे, पण सुनी उद्याची भावी मालकीण आहे. सगळी जायदाद सुनेच्या मालकीची. सगळी जायदाद सुनेच्या मालकीची असूनही तिला त्या जायदादीचा तिच्या स्वइच्छेने उपभोग घेता येत नाही, म्हणून तिला सासुरवाशी म्हणतात. सगळं आपलंय, आपलं असूनही आपल्याला त्या वस्तूचा आपल्या इच्छेने उपभोग घेता न येणं म्हणजे सासुरवास. सगळी जायदाद सुनेच्या मालकीचे तिची असूनही तिला स्वइच्छेने त्या जायदादीचा उपभोग घेता न येणं. सगळी जायदाद सुनेच्या मालकीचे असूनही तिला स्वइच्छेने त्या जायदादीचा उपभोग घेता न येणं म्हणजे सासुरवास. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. खेडेगाव एक चौकाचा वाडा होता. चौकामध्ये तुळस होती. एक सासू रामपारा तुळशीला पाणी घालून तुळशीला प्रदक्षिणा घालत होती आणि रामनामाचा जाप चालू होता. बाजूला सून चौकामध्ये भांडे घासत होती. बाजूला सून चौकामध्ये भांडे घासत होती. तेवढ्यात एक भिकारीन दारात आली आणि ती भिकारीन म्हणाली, अहो मालकीनबाई, ताक केलंय का हो? ताक केलं असलं तर वाढा. आता सकाळची वेळ, ताक सकाळी केलं जातं, भाकरी थोड्या उशिरा केल्या जातात. मालकीनबाई, ताक केलं का हो? ताक केलं असलं तर वाढा. आता सुनेला वाटलं सासूचं रामनाम चाललंय, तुळशीच्या प्रदक्षिणा चालल्यात, कशाला अडथळा. सून भांडे घासता घासता उठली आणि दारात गेली आणि म्हणली, भिकारीन मावशी, आज काय ताक केलं नाही, उद्या करणार आहेत, उद्या या, उद्या देऊ. भिकारीन पुढे चालू लागली. पण सून म्हणाली, आज काही ताक केलं नाही. हा शब्द सासूच्या कानावर पडला. सासूनी रामनामही सोडलं, तुळशीच्या प्रदक्षिणाही सोडल्या आणि धावत पुन्हा दारात आली आणि म्हणली, ए भिकारीन, माघारी ये. भिकारीन माघारी आली. तिला वाटलं काय देती काय की. आली जवळ, म्हणती, का हो मालकीनबाई? तर ती सासू म्हणते, आज ताक केलं नाही. भिकारीन म्हणते, हे सुनानी सांगितलंच होतं ना, तुम्ही काय नवीन सांगता, हे सुनानी सांगितलंच होतं ना, आज ताक केलं नाही. कसा प्रसंग आहे. भिकारीन आली आहे म्हणते, का हो मालकीनबाई? तर ती मालकीन म्हणते, आज ताक केलं नाही. भिकारीन म्हणते, अहो ते सुनानी सांगितलंच होतं ना. तर सासू म्हणते, ती कोण सांगणारी टवळी? ती कोण सांगणारी टवळी? याला सासूची जात म्हणतात. याला सासूची जात म्हणतात. सगळी जायदाद सुनेच्या मालकीची, उद्याची भावी मालकीने सून, सगळं तिच्या मालकीचं असून तिला स्वइच्छेनं त्या जायदादीचा उपभोग घेता न येणं, आज ताक केलं नाही, एवढं सुद्धा सांगण्याचा अधिकार नाही आहे. याला सासुरवास म्हणतात. सगळं आपल्या मालकीचं आहे, आपल्या मालकीचं असूनही त्याचा आपल्याला स्वइच्छेने उपभोग घेता न येणं हा सासुरवास असतो. देवा, तू आमच्या हक्काचा देव, जन्मात आमच्या हृदयात उभा आहे, तुझ्या रूपानं सुख आहे आमच्या हृदयात उभं आहे. आमचा देव, आमचं सुख जन्मात आमच्या हृदयात उभं असून आमचा असून आम्हाला त्याचा उपभोग देवा का घेता येत नाही? तू देवा सुखाच्या बाबतीत आम्हाला असं सासुरवासी का केलंय? का गा सासुरवासी मज केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. देवा, सुख जन्मताच आमच्या हृदयात उभं आहे, ते सिद्ध आहे. मग आमचा असून आम्हाला उपभोगता का येत नाही? आमचा असून आम्हाला उपभोगता का येत नाही? असं सुखाच्या बाबतीत तू आम्हाला सासुरवासी का केलं देवा? तर याचं उत्तर ज्ञानोबा देत आहेत. माऊली म्हणतात की ते मनोरथ संगे नव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाये सुखदुःखासी. इच्छेसोबत सुख नसतं, इच्छेच्या अभावात निरंतर सुख असतं. सुख जन्मता प्राप्त आहे, जन्मता प्राप्त असूनही आम्हाला त्याचा उपभोग घेता येत नाही. का? तर आमची मनोरथ या सुखाला आडवी येतात. ती कशी येतात? की कुठल्याही कारणामुळं, अर्थात तुम्ही रामनाम घेतायत, कुठल्याही कारण असो, विषयभोग असो, रामनाम असो, कुठल्याही कारणामुळे ज्यावेळेस तुमचं मन अंतर्मुख होईल त्यावेळेस ते हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. लक्ष देऊन ऐका. कुठल्याही कारणामुळं, मग तो विषयभोग असो किंवा रामनाम असो, कुठल्याही कारणामुळे ज्यावेळेस आपलं मन अंतर्मुख होतं त्यावेळेस ते हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं.
मन आणि हृदयस्थराम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. परंतु मन आणि हृदयस्थराम यांच्या भेटीत आमची मनोरथ अर्थात आमच्या इच्छा अडथळा निर्माण करतात आणि आमच्या मनाला हृदयस्थरामापर्यंत पोहोचू देत नाहीत. आणि आमच्या मनोरथानं आमच्या या इच्छेनं मन आणि हृदयस्थराम यांच्या भेटीत निर्माण केलेला अडथळा आम्हाला आमचं प्राप्त सुख भोगू देत नाही. इच्छेला तळ नसतो. इच्छा अगणित असतात. मनात सारख्या इच्छा अशा उठत असतात. मनात इच्छा उठली की मन इच्छेच्या पाठीमागे धावतं. मन हृदयस्थरामापासून तुटतं. मन आणि हृदयस्थराम यांची ताटातूट होते. या ताटातुटीमुळे मन बेचैन होतं, अस्थिर होतं. मनाची बेचैनी अस्थिरता हेच दुःख असतं. मग आमचं प्राप्त सुख आम्हाला कोणी भोगू दिलं नाही? आमच्या इच्छेनं, आमच्या मनोरथानं. इच्छा मनाला बाहेर घेऊन पळतात, हृदयस्थरामापासून तोडतात, बाहेर घेऊन पळतात. आणि मन हृदयस्थरामापासून तुटलं की ते तडपतं, बेचैन, अस्थिर बनतं. ही बेचैनी, अस्थिरता, तडप हे दुःख असतं. आणि म्हणून जन्मताच प्राप्त असलेलं सुख आम्हाला उपभोगता येत नाही. कारण मन आणि हृदयस्थराम यांच्या भेटीत आमची मनोरथ अडथळा निर्माण करतात. इच्छा मनाला बाहेर घेऊन पळतात, हृदयस्थरामापासून तोडतात. आणि हृदयस्थरामापासून मन तुटलं की ते तडपतं, बेचैन, अस्थिर बनतं. ही बेचैनी, तडप, अस्थिरता हे दुःख असतं. म्हणून दानाबारा म्हणतात की ते मनोरथ संगे नव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे. इच्छा मारा सुख जन्मताच प्राप्त आहे. दानाबारा म्हणतात इच्छेसोबत सुख नसतं. इच्छेसोबत सुख नसतं. इच्छेच्या अभावात निरंतर सुख असतं. तुम्ही इच्छा मारा, तुम्हाला जन्मताच सुख प्राप्त आहे. इच्छा मारा. मग इच्छा कशा मारायच्या? तर रामनामानं मारायच्या. नामे होई जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नाथ महाराज, नामे होई जे विरक्त. रामनामानं इच्छा मारतात. तुम्ही निरंतर रामनाम घ्या, इच्छा मारतात, मनुष्य निरीच्छ होतो. रामनामानं मनुष्य निरीच्छ होतो. नामे होई जे विरक्त. रामनामानं इच्छा मारतात, मनुष्य निरीच्छ होतो. मग रामनामानं इच्छा मेल्या, इच्छाच मेल्या, तर मग मनाला बहिर्मुख घेऊन जाण्यासाठी तिथं इच्छा नसल्यावर मन बहिर्मुख जाईल कशाला? एक तर तुम्ही रामनाम घेताय, रामनामामुळे इच्छा मेल्या, इच्छा मेल्यामुळे मन इच्छेच्या मागे धावत नाही, तर इच्छाच नाहीत ना. पहिली गोष्ट तुम्ही रामनाम घेता, रामनामाने इच्छा मारल्या, इच्छा नाहीत म्हणून मन बहिर्मुख धावत नाही इच्छेच्या मागं. आणि दुसरी गोष्ट तुम्ही रामनाम घेतायत, मग रामनामामुळं मन अंतर्मुख होतं, ते हृदयस्थरामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थराम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाची स्थिरता हे सुख असतं. दोन फायदे झाले, एका दगडात दोन पक्षी मारले. रामनाम घेतल्यामुळे इच्छा मेल्या, इच्छा मेल्या, आता मन इच्छेच्या मागं धावत नाही, कारण इच्छा मेल्या. मन इच्छेच्या मागं धावत नाही. हां, जो अडथळा आला मन आणि रामनामाला एकत्र येण्याला या इच्छेमुळे, ते इच्छा मेल्या, आता इच्छा नाही आहेत, मन इच्छेच्या मागं धावत नाही, कारण इच्छा नाही आहेत. एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, मन रामनाम घेत आहे, रामनामामुळे मन अंतर्मुख झाले, ते हृदयस्थरामाला भेटले. मन आणि हृदयस्थराम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभली. मनाची स्थिरता हे सुख असतं. आणि म्हणून रामनाम घ्या, इच्छा मरतील आणि निरंतर तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. तुम्हाला तुमचं जन्मताच प्राप्त असलेलं सुख भोगता येत नाही, भोगता येईल. जन्मताच प्राप्त असलेलं सुख भोगता येईल. आणि म्हणून आपण दोन गोष्टी पाहिल्या की जन्मताच सुख प्राप्त आहे, तरी आम्हाला त्याचा उपभोग का घेता येत नाही? एक तर आम्ही निरंतर रामनाम घेत नाहीत आणि इच्छा या सुखाला आडव्या येतात. कशा येतात आपण पाहिलं. म्हणून रामनाम घ्या, इच्छा मरतील. आणि दुसरी गोष्ट, रामनामानं अंतर्मुक्ता साधेल, मन हृदयस्थरामाला भेटेल, या भेटीतून मनाला स्थिरता लाभेल. मनाची स्थिरता हे सुख असतं. तुमचं जन्मताच प्राप्त सुख तुम्हाला लाभेल. आणि म्हणून तुकोबा अभंगाच्या पहिल्या चरणात बोलतायत की आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नेविन जीवा सुख नव्हे. तुम्ही देव आपला करून घ्या, अर्थात देवाचं नाव घ्या, तुम्हाला सुख लाभेल. आणि म्हणून देवाचं नामस्मरण करा, तुम्हाला सुख लाभेल. योग वासिष्ठात असं म्हटलंय की नाना प्रकारच्या इच्छा घेऊन जगणं हा एक नरकच असतो आणि इच्छारहित जगणं ही एक मुक्ती असते. इच्छा त्याग आमच्या हातात, इच्छापूर्ती आमच्या हातात नाही, इच्छेचा त्याग मात्र आमच्या हातात आहे. इच्छापूर्ती आमच्या हातात नाही, इच्छेचा त्याग आमच्या हातात आहे. इच्छा मारा, सुखी व्हाल. कारण नाना प्रकारच्या इच्छा घेऊन जगणं हा एक नरक आहे आणि इच्छारहित जगणं हा एक प्रकारचा मोक्षच आहे. इच्छा मारा, सुखी व्हाल.
आम्हाला सुख आवडतं पण सुखाचं साधन आवडत नाही. आम्हाला दुःख आवडत नाही पण दुःखाचं कारण आमच्याकडून सुटत नाही. माझं वाक्य नीट आहे का? आम्हाला सुख आवडतं पण सुखाचं साधन आमच्याकडून घडत नाही. सुखाचं साधन आहे रामनाम. आम्हाला दुःख आवडत नाही पण दुःखाचं कारण आमच्याच्यानं सुटत नाही. दुःखाचं कारण आहे इच्छा. मोठी नदी तरून जायचंय, साधन असते नाव. सुख हवंय, साधन आहे हरिनाम. मोठी नदी तरून जायचंय, साधन नाव. सुख हवंय, साधन आहे नाम. हरिनाम घ्या, सुखी व्हाल. गोदाडं शिवणाऱ्या म्हातारीची सुई चौकात हरपते ती वस्त्रीवर शोधते. गोदाडं शिवणाऱ्या म्हातारीची सुई हरपली चौकात, शोधते वस्त्रीवर. म्हातारी जागा चुकली. सुख हरिनामानं मिळतं, आम्ही शोधतो विषयात. म्हातारीसारखं आम्ही जागा चुकतो. विषयी सुख आहे हे बोलण्याचे सारिके नव्हे, तरी विद्युत स्फुरणे कानप आहे जगा माझी. विषयात सुख नसतंच. या जगतात या विश्वात सुख मिळतं ते फक्त हरिनामानं, इतर कशाने नाही. कारण हरिनामानं मन अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्तर आम्हाला भेटतं. मन आणि हृदयस्थराम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाची स्थिरता, मनाची शांती हे सुख असतं. सुख हवंय, देव आपलासा करून घ्या. अर्थात देवाचं नाव मुखानं घ्या, सुख लाभेल. म्हणून आपला तो एक देव करून घ्यावा, ते नेविन जीवा सुख नव्हे. सुख हे आमचं मूळ स्वरूप आहे. म्हणून सुख प्रत्येकाला आवडतं. सुख आवडत नाही असं जगात माणूसच नाही. सुख प्रत्येकाला आवडतं. का? सुख हे आमचं मूळ स्वरूप आहे. आणि मूळ स्वरूपाकडे प्रत्येक जीवाची सहजच ओढ असते. जशी नदीची आपल्या मूळ स्वरूप असलेल्या समुद्राकडे ओढ असते. नदीची आपल्या मूळ स्वरूप असलेल्या समुद्राकडे ओढ असते, तशी माणसाची आपल्या मूळ स्वरूपाकडे ओढ असते. आणि माणसाचं मूळ स्वरूप आहे सुख. कारण मनुष्य परमात्म्याचा अंश आहे. परमात्मा सुखरूप आहे, पर्यायाने मनुष्य सुखरूप आहे. आणि म्हणून सुख हे आपलं मूळ स्वरूप आहे. म्हणून प्रत्येकाला सुख आवडतं. सुख हे आपलं मूळ स्वरूप आहे, दुःख ही विकृती आहे. सुख प्रत्येकाला आवडतं. का? सुख हे आमचं मूळ स्वरूप आहे. आणि आपल्या मूळ स्वरूपाकडे प्रत्येकाची ओढ असते. आम्ही परमात्म्याचे अंश आहोत. परमात्मा सुखरूप आहे, पर्यायाने आम्ही सुखरूप आहोत. आणि म्हणून आम्हाला सुख आवडतं. सुख हे आमचं मूळ स्वरूप आहे. परंतु हे सुख मिळतं हरिनामानं. सुख आमचं मूळ स्वरूप आहे. सुख प्रत्येकाला आवडतं. सुखासाठी प्रत्येकजण धावतोय, तरी सुख मिळत नाही. का? आम्ही हरिनाम घेत नाही. आम्ही हरिनाम घेत नाही म्हणून आम्हाला सुख मिळत नाही. सर्व सुखाच्या आशेत आमचा जन्म जातो, तरी आम्हाला सुख मिळत नाही. पोरगा नीट बोललं नाही, वाटतं सून नीट बोलेल. सून नीट बोलली नाही, वाटतं नातू तरी नीट बोलेल. नातूही नीट बोलत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सुख मिळत नाही. का? आम्ही हरिनाम घेत नाहीत. त्या गाढवाच्या तोंडापुढे घासाची पेंडी बांधलेली असते. 2 फुटावर बांधलेली असते पुढे. त्या गाढवाला वाटतं मला आता खायला मिळेल, मग खायला मिळेल. त्या आशेने ते गाढव वजं वाहत असतं. असं जीभ लांब लांब बेजार असतं, पण त्याच्या जिभेला काही ती पेंडी येत नाही घासाची. पण त्याला वाटतं मला खायला मिळेल. ते जीभ लांबतं 2 फुटावर बांधली त्याच्या तोंडापुढं, पण त्याला गवत खायला मिळत नाही. मिळेल आशाने ते वजं वाहतं. तसं आम्हीही सुख मिळेल या आशाने संसार करतो. त्या गाढवाला घासाची पेंडी खायला मिळत नाही, आम्हालाही संसारात सुख मिळत नाही. ती पेंडी 2 फुटावर बांधली ना, कशी त्याच्या जिभेला येईल? आम्ही हरिनाम घेत नाहीत ना, संसारात आम्हाला कसं सुख मिळेल? आणि म्हणून गाढवाच्या पूर्ण बांधलेली घासाची पेंडी 2 फुटावर बांधली, ती खायला मिळेल या आशेने गाढव वजं वाहतं. आम्हालाही सुख मिळेल या आशेने आम्ही संसार करतो, परंतु आम्हाला सुख मिळत नाही. का? तर आम्ही हरिनाम घेत नाहीत. सातत्यानं हरिनाम घ्या, सुखी व्हाल. जोपर्यंत मीठ समुद्रात पडू नये तोपर्यंत सुखी असतं. तेच मीठ समुद्रातून बाहेर काढा, त्याला उकळत्या भाजीत पडावं लागतं. त्याला दुःखाचे चटके सहन करावे लागतात.
तसं तुम्ही जोपर्यंत हरिनामात बुडून आहे सुखी आहात, हरिनामातून बाहेर निघले तुम्हाला दुःखाचे चटके सहन करावे लागतात, संसाराचे चटके सहन करावे लागतात. हरिनाम घ्या, सुखी व्हाल. आणि म्हणून जो मनुष्य भगवंताला साक्षी ठेवून संसार करतो तो सुखी असतो. जो भगवंताला विन्मुख होऊन संसार करतो तो दुःखी असतो. ज्ञानोबा लिहितात, हे असो स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याळे विख, तैसा सज्ञानासी मी सुख दुःख ते अज्ञानासी. भगवंताला केंद्रस्थानी ठेवून संसार करा, तुमच्या जीवाचं सोनं होईल. आणि भगवंताला केंद्रस्थानी ठेवणार नाहीत, तुमच्या जीवाचं मात्र होईल. भगवंताला केंद्रस्थानी ठेवणं म्हणजे भगवंताचं मुखानं नामस्मरण करणं. भगवंताचं नामस्मरण करा, सुखी व्हाल. भगवंताचं नामस्मरण करणार नाहीत, दुःखी व्हाल. कारण या जगतात सुख मिळतं ते फक्त हरिनामानं. कारण हरिनाम हे स्वतः सुखरूप आहे. तुकोबाराय बोलले की देह सादर पाहावा निश्चित, सर्व सुख हे नाम आहे. नाम हे सुखरूप आहे. नामाने अंतर्मुक्ता साधते, मन आणि हृदयस्राम यांची भेट होते. या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. हे एक सुखाचं कारण. आणि नाम हे स्वतः सुखरूप आहे, हे सुखाचं दुसरं कारण. देह सादर पाहावा निश्चित, सर्व सुख येत नाम आहे. आणि म्हणून सतत हरिनामात बुडून राहा. भगवंताला केंद्रस्थानी ठेवून संसार करा, तुमच्या जीवाचं सोनं होईल, तुम्हाला सुख लाभेल. आणि भगवंताकडे विन्मुख व्हाल, अर्थात मुखानं देवाचं नाव घेणार नाहीत, तर तुमच्या वाट्याला दुःखच येईल, तुम्ही दुःखी व्हाल. सूर्य उगवलाय, सूर्यापासून सूर्याचं किरण निघतं. त्या सूर्यकिरणाचं एक टोक सूर्याजवळ असतं आणि दुसरं टोक आमच्या अंगावर पडतं. आम्हाला त्याचा स्पर्श होतो आणि सभोवताली प्रकाशही पडतो. तसं संसार करताना आपल्या चित्ताचं एक टोक संसारात ठेवा आणि दुसरं टोक हरिनामात ठेवा, तुमच्या सभोवताली सुखाचा प्रकाश पडेल. सूर्य मावळला, सभोवताली अंधार पडतो. चित्त हरिनामातून मावळलं, अर्थात हरिनाम घेण्याचं बंद केलं, सभोवताली दुःखाचा अंधार पडतो. सभोवताली दुःखाचा अंधार पडतो. हरिनाम घ्या, सुखी व्हाल. सणावाराला माता मावल्या पैठणी साडी घेतात, त्यामध्ये एक ब्लाऊज पीस असतो. त्या पैठणीतून जर ब्लाऊज पीस कापून बाहेर काढला आणि तो डायरेक्ट शिवला तर तो ब्लाऊज अंगाला टोचतो. कारण तो थोडा रफ असतो, खरबरीत, आणि त्याला जरी असते, ती अंगाला टोचते जरी. पण माता मावल्या मोठ्या हुशार असतात, त्या ब्लाऊजला कॉटनचं अस्तर लावतात. आणि कॉटनचं अस्तर लावल्यामुळं आता तो ब्लाऊज अंगाला टोचत नाही. तसं तुम्ही तुमच्या संसाराला हरिनामाचं अस्तर लावा, संसार तुम्हाला टोचणार नाही. संसाराला हरिनामाचं अस्तर लावा, संसार आम्हाला टोचणार नाही, उलट सुख देईल. हरिनाम घ्या, सुखी व्हाल. आपला तो एक देव करून घ्यावा, ते नेविन जीवा सुख नव्हे. देव आपला करून घ्या, देवाचं नाव मुखानं घ्या, सुखी व्हाल. सूर्य उगवलाय आणि प्रकाश पडला नाही असं कधीच होत नाही. तसं हरिनाम घेतलंय आणि सुख मिळालं नाही असंही कधीच होत नाही. कारण हरिनाम हे मूळतः सुखरूप आहे. तुकोबाराय बोलले, देह सादर पाहावा निश्चित, देह सादर पाहावा निश्चित, सर्व सुख येतं नाम आहे. भंडाऱ्या डोंगरावर फाटक्या कपड्यात भंडाऱ्या डोंगरावर फाटक्या कपड्यात अफाट सुखात जगणारे तुकोबाराय आपल्या सुखाचं कारण सांगतायत. महाराज म्हणतायत, आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी. तुकोबाराय म्हणतायत, माझ्या सुखाचं एकमात्र कारण जर काय असेल तर ते आहे मना विठ्ठल विठ्ठल मुखी. अर्थात मी सातत्यानं मुखानं विठ्ठल नाम घेतो म्हणून सुखी आहे. राम नाम घ्या, विठ्ठल नाम घ्या, सुखी व्हाल.
आणि म्हणून तुम्ही बघा, महात्मे जे असतात ते बाहेर जगतात सुख शोधत नाहीत, ते हृदयात सुख शोधतात. बाह्याची भाष नेनिजेची निशेष, अंतरी सुख एकाथी. ज्ञानोबा आहे. बाह्याची भाष नेनिजेची निशेष, अंतरी सुख एकाथी. सुख अंतकरणात आहे. म्हणून महात्मा बाह्य जगतात सुख शोधत नाही, तो अंतकरणात सुख शोधतो. कारण सुखरूप राम हृदयात आहे. रामनाम घेऊन मन त्या हृदयस्थ रामापर्यंत पोहोचतं करा. रामनामानं मन अंतर्मुख झालं. मन आणि हृदयस्थ राम यांची भेट, या भेटीतून मनाला स्थिरता, आणि मनाची स्थिरता हे सुख. महात्मा साधू संत सुख अंतकरणात शोधतात, हृदयात शोधतात, बाहेर नाही. सुख फक्त हृदयात आहे. कारण सुखरूप राम हृदयात उभा आहे. बाहेर सुख नाही. सुख आत शोधा, जगतात बाहेर शोधू नका. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात की वार्षे वेन सागरू, जैसा अजळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारी संतोषी जो. 10 वर्ष दुष्काळ पडू द्या, समुद्राचं फुटभरे पाणी कमी होत नाही. 10 वर्ष अतिवृष्टी होऊ द्या, समुद्राचं फुटभरे पाणी वाढत नाही. 10 वर्ष अतिवृष्टी होऊ द्या, समुद्राचं फुटभरे पाणी वाढत नाही. समुद्र जसा नद्याच्या पाण्याची मदत न घेता आपल्या परीनं तुडुंबाने तृप्त असतो. समुद्र जसा नद्याच्या पाण्याची मदत न घेता तुडुंबाने तृप्त असतो, तसा महात्मा बाह्य साधनाची, धन दौलत, बायका मुलं, कुठल्याही गोष्टीची मदत न घेता केवळ आणि केवळ एका हरिनामावर तुडुंब तृप्त आणि आनंदी असतो. वार्षी वेन सागरू, जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारी संतोषी जो. अंतरी सुख एकाथी. महात्मे अंतकरणात सुख शोधतात, जगतात सुख शोधत नाही. कारण जगतात सुख नसतंच. म्हणून सुख अंतकरणात शोधा. विषयात सुख नसतं, जगात सुख नसतं. सुख आहे ते फक्त अंतकरणात. आम्ही विषयात सुख शोधतो. ज्ञानोबा बोलले, विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. विषयात सुख आहे हे बोलण्यासारखंच नाही म्हणले. मग विषयात सुख नसताना विषयात सुख असल्यासारखं का वाटतं? तर याचं कारण, जो विषय, तो प्राप्त विषय, विषय प्राप्त होणं, जो विषय इच्छिला आहे आम्ही, तो विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुक्ता साधणं, या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. आणि त्यामुळे मन अंतर्मुख होतं, ते हृदयस्थ रामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांची भेट होते, आणि या भेटीतून मनाला स्थिरता लाभते, आणि मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव सुख असतं. सुख मिळालंय मन अंतर्मुख झाल्यामुळं, पण आम्हाला वाटतं की विषय सुख देतात. असं नाही आहे. इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुक्ता साधणं, या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. मग आता मन अंतर्मुख झालं, इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुक्ता साधणं, या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. मन अंतर्मुख झालं, हृदयस्थ रामाला भेटलं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभली. मनाची स्थिरता हे सुख असतं. सुख मिळालं मन अंतर्मुख झाल्यामुळं, हृदयस्थ रामाला भेटल्यामुळं, स्थिरावल्यामुळं. पण आम्हाला वाटतं इच्छित विषयानं सुख दिलं. तसं नाही आहे. इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुक्ता साधणं, या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. मन हृदयस्थ रामाला जाऊन भेटलं, मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभली. मनाची स्थिरता हेच सुख, हे एक कारण सुखाचं. आणि सुखाचं दुसरं कारण, अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटलंय, आणि हृदयस्थ राम हा सुखरूप आहे. मन या हृदयस्थ रामापासून सुखाचा ठेवा वाहून आणतं आणि विषयात मांडतं, आणि विषयाला गोडी आणतं. विषय हे मूळचे सुखरूप नसतात. आपण सणावाराला नाना प्रकारचे पदार्थ करतो. बुंदी केली, करंज्या केल्या, ते मूळचे गोड असतात का? नाही. त्यात घातलेल्या साखरेमुळे त्याला गोडी येते. नाथ महाराज बोलले, नाना पक्वान न परवडी. दिवाळीच्या सणाचे पदार्थ हे मूळतः स्वतः गोड नसतात, त्यात घातलेल्या साखरेमुळे त्याला गोडी येते. तसं विषय मूळचे गोड नसतात. अंतर्मुख झालेल्या मनाने सुखरूप हृदयस्थ रामापासून सुखाचा ठेवा वाहून आणलेला असतो, विषयात मांडलेला असतो, आणि विषयाला गोडी आणलेली असते. आणि म्हणून बघा, बाहेर एक इलेक्ट्रिक डीपी आहे, घरात बल्ब आहे, वायर आहे, हे सगळे एकमेकाला कनेक्टेड आहेत. पण बोर्डावरचं फ्यूज काढून घेतलं. डीपीत करंट आहे, बल्ब चांगला आहे, पण बोर्डावरचं किटकॅट काढले, फ्यूज काढले, बल्ब लागत नाही. ते फ्यूज टाका, बल्ब लागतो. तसं हृदयस्थ राम ही सुखाची डीपी आहे, आणि मन हे फ्यूज आहे. मन
रामनामानं किंवा विषय भोगताना अंतर्मुख झालं की हृदयस्थ रामाला भेटतं. या हृदयस्थ रामापासून सुखाचा ठेवा वाहून आणतं विषयात मांडतं आणि विषयाला गोडी येते. आणि म्हणून विषय सुखरूप वाटतात. विषय हे मूळचे सुखरूप नसतात. विषयी सुख आहे बोलण्याची सारिके नव्हे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. विषयात सुख नसतंच. आम्ही विषयात सुख शोधतो, विषयात सुख नसतं. सुख हरिनामात शोधा. देव आपलासा करून घ्या, अर्थात मुखानं देवाचं नाव घ्या, तुम्हाला सुख मिळेल. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की आपला तो एक देव करून घ्यावा, तिने विन जीवा सुख नव्हे. इच्छा मारा. रामनामाने इच्छा मारतात. इच्छा मेल्या की मन हृदयाच्या डोहात जाऊन बुडतं. हो, हृदय रामाशी एकरूप होतं, ते स्थिरावतं आणि स्थिरावणं हेच सुख असतं. आशा इच्छा ह्या दुःखाला कारणीभूत असतात. आणि मग ज्ञानोबा म्हणतात की आशा जैशी दुःखाते व्याली निंदा दुरीते. निंदा पापाला जन्म देते, आशा दुःखाला जन्म देते. म्हणून भरतराज महाराजाचं एक शल्य आहे. 7 शल्य आहेत, पण त्यातलं एक शल्य आहे की धनवानाला धनाचा लोभ असतो. मनुष्य जेवढा धनवान तेवढा तो धनाचा लोभी असतो, तितका तो हलकट असतो. आता बघा तुम्ही, तुमच्या तुलनेत आम्ही डॉक्टर लोक थोडेसे, फार नाही पण थोडेसे धनवान असतो. एखादा पेशंट आला, त्या पेशंटच्या तुलनेत डॉक्टर थोडा धनवान असतो. रस्त्यात कधी त्या पेशंटची आणि डॉक्टरची भविष्यात भेट झाली तर तो डॉक्टर त्या पेशंटला कधी म्हणणार नाही चला चहा पिऊ. ते पेशंट गरीब असते पण म्हणतं डॉक्टर साहेब चला चहा पिऊ, चला चहा पिऊ. डॉक्टरच्या हाताला धरतंय, हॉटेलमध्ये नेत आहे. हॉटेलमध्ये गेलं तर डॉक्टर किंवा तो धनवान माणूस, डॉक्टर्स का कोणी धनवान घ्या, तो धनवान माणूस तो डॉक्टर अशी जागा धरतो कोपऱ्यात, बाकड्याच्या खाली घुसून बसतो की लवकर बाहेर निघता येऊ नये. का लवकर निघलं तर काउंटरला जाऊन बिल द्यावं लागेल. का धनवानाला धनाचा लोभ आहे, धनवान हलकट आहे, त्या बाकड्याखाली घुसून बसतो. ते पेशंट गरीब माणूस चहाची ऑर्डर देत आहे, कब्बर चहा पाचत आहे, काउंटरला जाते पळत, बिल देत आहे, बाहेर टपरीवर 10-20 रुपयाचं पान खाऊ घालत आहे आणि पुन्हा जाताना म्हणते राम राम डॉक्टर साहेब या, ओळख ठेवा. गरिबानं चहा पाजला, पेशंटनं चहा पाजला, धनवान किंवा डॉक्टर चहा पाजत नाही. धनवानाला धनाचा लोभ असतो. मनुष्य जितका जितका धनवान तितका धनाचा लोभी, आणि जितका धनाचा लोभी तितक्या त्याच्या आशा आणि इच्छा बलवान असतात. आणि जितक्या आशा आणि इच्छा बलवान तितकं मन आशेच्या इच्छेच्या मागे धावतं, हृदयस्थ रामापासून तुटतं. आणि हृदयस्थ रामापासून तुटल्यामुळं ते बेचैन होतं, तडपतं, अस्थिर होतं. ही मनाची बेचैनी, अस्थिरता, तडप हेच दुःख असतं. मनाची अस्थिरता हेच दुःख असतं. आशेने इच्छेने काय केलं, मनाला रामापासून तोडलं, हृदयस्थ रामापासून. अर्थात या इच्छा या आशा मनाला आपल्यासोबत बहिर्मुख घेऊन गेल्या. हृदयस्थ रामापासून मन तोडलं, बाहेर आपल्यासोबत इच्छा घेऊन गेल्या मनाला, आणि मन हृदयस्थ रामापासून बाहेर धावलं की तडपतं, बेचैन, अस्थिर. अस्थिरता हे दुःख आहे. आशा इच्छा दुःखाला कारणीभूत असतात. आशा इच्छा मारा, सुखी व्हाल. आणि म्हणून धनवान जो असतो तो सर्वात जास्त दुःखी असतो. धनवान जो असतो तो सर्वात जास्त दुःखी असतो आणि सर्वात जास्त भिकारी असतो. माझं वाक्य नीट आहे का? धनवान हा सर्वात जास्त भिकारी असतो आणि धनवान सर्वात जास्त दुःखी असतो. तुम्ही म्हणाल डॉक्टर साहेब आम्हाला तुमचं विधान काही पटत नाही, धनवान आणि भिकारी आणि धनवान आणि दुःखी. हो बघा, धनवान दुःखी असतो, कारण धनवानाला धनाचा लोभ असतो. भरतरी महाराज शल्य, धनवानाला धनाचा लोभ असतो. जेवढा धनाचा लोभ तितकी आशा बलवान, इच्छा बलवान. जितकी आशा इच्छा बलवान तितकं मन या आशेच्या इच्छेच्या पाठीमागे धावेल. मन आणि हृदयस्राम यांची ताटातूट होईल. मन आणि हृदयस्राम यांची ताटातूट झाली की मन बेचैन, अस्थिर. मनाची बेचैनी, अस्थिरता हेच दुःख आहे. मग धनवान दुःखी झाला का नाही? धनवानाला धनाचा लोभ आहे, त्याच्या आशा इच्छा बलवान आहेत. या आशा इच्छेने काय केलं, मनाची बहिर्मुखता, बेचैनी, अस्थिरता. अस्थिरता हेच दुःख. धनवान दुःखी आहे पटलं, धनवान भिकारी असतो. तुमच्या नजरेत भिकाऱ्याची व्याख्या काय? तुम्ही भिकारी कुणाला म्हणता? रस्त्यावर टंबराळ घेऊन भीक मागतो, अल्लाह के नाम से दे, भगवान के नाम से दे, तो भिकारी असतो का? नाही. रस्त्यावर भीक मागतो तो भिकारी नसतो. नाथ महाराज भागवतामध्ये भिकारीची व्याख्या सांगतायत. महाराज लिहित आहेत, ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणत होत. पुन्हा ऐकाववी,
ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणतो. घडगांची संपत्ती कोट्यावधी रुपये जवळ आहेत, पण कोट्यावधी रुपये असूनही ज्याच्या मनाला समाधान नाही, अजून मिळावंच वाटतं, ते भिकारी असते. रस्त्यावर भीक मागतं ते भिकारी नाही आहे. घडगांची संपत्ती आहे, कोट्यावधी रुपये जवळ आहेत, पण कोट्यावधी असूनही मनाला समाधान नाही, अजून पैसा मिळावाच वाटतो, तो भिकारी असतो. ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणतो. तो भिकारी असतो. नाथ महाराज म्हणतात तो भिकारी असतो की ज्याच्याजवळ गडगंज संपत्ती कोट्यावधी रुपये आहेत, पण ज्याचं मन भरलं नाही, समाधान नाही, अजून मिळावंच वाटतं, असूनही मिळावंच वाटतं, तो भिकारी असतो. रस्त्यावर भीक मागतो तो भिकारी नसतो. आणि म्हणून धनवान भिकारी असतो. का धनवानाच्या आशा बलवान असतात, मिळावंच वाटते. धनवानाच्या आशा बलवान आहेत, आशाने मन हृदयश्रमापासून तोडलं, बेचैन अस्थिरता हेच दुःख. आणि धनवानापाशी गडगंज संपत्ती, पण असूनही मिळावंच वाटतंय, आणि असूनही ज्याला मिळावंच वाटतं ते भिकारी. आणि म्हणून मी विधान केलं की धनवान भिकारी असतो आणि सर्वात दुःखी असतो. धनवान सर्वात दुःखी असतो आणि धनवान भिकारी असतो. एकदा एक राजा शिकारीला जंगलात गेला आणि जात असताना त्याला एका झाडाखाली एक साधू तपश्चर्या करताना दिसला. त्या राजाची नजर पडली त्या साधूवर. राजाने रथ थांबवला, रथातून खाली उतरला आणि साधूकडे गेला, दर्शन घेतलं साधूचं. आणि साधूला राजा विनवणी करू लागला की साधू महाराज, एक दिवस माझ्या राजवाड्यात या, तुमचे पाय लावून माझ्या राजवाड्याला पुनीत करा. आता तो राजाच, त्यामुळे साधूला वाटलं ठीक आहे, मोठा माणूस आहे, येतो म्हणले मी, पण उद्या येईल म्हणले, आज नाही, सकाळी 6 वाजता येईल म्हणले, लवकर. राजा म्हणला ठीक आहे. सकाळचे 6 वाजले, साधू बरोबर राजवाड्यात 6 वाजता हजर झाला. त्यावेळेस साधू स्नान करून देवघरात देवपूजा करत होता. साधूने सांगितलं की राजाने मला बोलवले, शिपाईने सोडलं. साधू आत गेला, राजाची देवपूजा चालू होती. साधू जाऊन राजाच्या बाजूला बसला. साधू पटकन उठला, राजा पटकन उठला साधूला पाहिल्यावर. साधू म्हणला, राजासाहेब उठू नका, बसा म्हणले, तुमची पूजा चालू ठेवा. साधू गेलाय, साधूला पण राजा उठलाय, पण साधू म्हणतो, राजासाहेब बसा, उठू नका, बसा, तुमची पूजा चालू द्या, मी बसतो थोडा वेळ. साधू बसलाय, राजाची पूजा चालू आहे. राजा देवाला म्हणतो, देवा, महाराष्ट्र माझा आहे, आता गुजरात माझा होऊ दे. देवा, मध्य प्रदेश माझा होऊ दे. देवा, उत्तर प्रदेश माझा होऊ दे. राजा हिमालयापर्यंत पोहोचला. जम्मू काश्मीर माझा होऊ दे. राजा दक्षिणेमध्ये शिरला. राजा म्हणतो, देवा, कर्नाटक मला दे. देवा, तामिळनाडू मला दे. राजा कन्याकुमारीपर्यंत गेला. आंध्र मला दे. राजाने हळूहळू सगळा भारत देवापाशी मागितला. राजा मागत होता, साधू ऐकत होता. साधू उठला आणि परत निघाला. तेवढ्यात राजाने देवपूजा सोडली आणि साधूच्या मागं पळाला. म्हणले, साधू महाराज, असं विनमुख जाऊ नका, माझ्या दरबारातून विनमुख गेलेलं मला आवडत नाही, काहीतरी घेऊन जा. साधू म्हणतो, राजा, एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला काय देणार? एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला काय देणार? राजाला राग आला. म्हणले, साधू महाराज, तुमच्या जिभेला काय हाड? मी एवढा मोठा राजा आणि मला भिकारी म्हणता? राजा म्हणतो, हो राजासाहेब, तुम्ही भिकारी आहेत. राजा, तू भिकारी आहेस? साधू म्हणतो, राजा, तू भिकारी आहेस? अरे, देवापुढं मागितलं काय, माणसापुढं मागितलं काय? देवापुढं मागितलं काय, माणसापुढं मागितलं काय? जो मागतो तो भिकारीच. राजा, तू भिकारी आहेस. राजा, तुझ्यापाशी पूर्ण महाराष्ट्र आहे, तरी तुझं पोट भरलं नाही. महाराज जवळ असूनही तू अख्खा भारत देवापाशी मागितलास. राजा, तू भिकारी आहेस. भिकारी कुणाला म्हणायचं? महाराज जवळ आहे तरी तुझं पोट भरलं नाही, तू अख्खा भारत देवापाशी मागितलास. राजा, तू भिकारी आहेस. ज्याच्यापाशी कोट्यावधी रुपये आहेत, कोट्यावधी असूनही समाधान नाही आहे, अजून देवाला मागतोयस, तू भिकारी आहे. महाराज जवळ आहे तरी भारत मागतोय, तू भिकारी आहे. राजा, तू भिकारी आहेस. तुझ्याजवळ गडगंज आहे, पण गडगंज असूनही तुला समाधान नाही आहे, अजून तुझं मन भरलं नाही, अजून मिळावंच वाटतंय, तो भिकारी असतो. राजा, तू भिकारी आहेस. ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणतो. कोट्यावधी रुपये जवळ आहेत, पण अजून मनाला समाधान नाही,
मिळावंच वाटतंय, मिळावंच वाटतंय, असूनही मिळावं वाटतं, तो भिकारी असतो. राजा तुझ्यापाशी भरपूर आहे, महाराष्ट्र आहे, पण असूनही भारत मिळावा वाटतो. महाराष्ट्र जवळ आहे पण अजून भारत मिळावा वाटतो, असूनही मिळावं वाटतं. राजा तू भिकारी आहेस. आणि म्हणून गडगंज संपत्ती असूनही ज्याचं पोट भरलं नाही, मिळावंच वाटतं, तो भिकारी असतो. तसं धनवान भिकारी असतो आणि दुःखी असतो. का? धनवानाला धनाचा लोभ असतो, धनवानाच्या आशा बलवान असतात आणि आशा दुःखाला जन्म देतात. आशा जैशी दुःखाते व्याली निंदा दुरीते. आशा तुमच्या मनाला बाहेर घेऊन जातात, हृदयस्थ रामाची ताटातूट करतात. या ताटातुटीमुळे मन तडपतं, बेचैन अस्थिर होतं. मनाची बेचैनी अस्थिरता हे दुःख असते. आणि श्रीमंताजवळ गडगंज आहे पण असूनही मिळावं वाटतं, त्याच्या आशा बलवान असतात, असूनही मिळावं वाटतं. आणि ज्याच्याजवळ असूनही मिळावं वाटतं तो भिकारी असतो. आणि म्हणून धनवान हा सर्वात दुःखी असतो आणि भिकारी असतो. इच्छा, आशा. आशा एक वस्तू अशी आहे की आशा इच्छित वस्तू मिळेपर्यंत तुम्हाला दुःखी करते आणि मिळालेल्या वस्तूचाही उपभोग घेऊ देत नाही. आशा इच्छित वस्तू मिळेपर्यंत दुःखी करते आणि मिळालेल्या वस्तूचाही उपभोग घेऊ देत नाही. एकदा एक लग्नाची बैठक बसली आणि बोलाचाली सुरू झाली. मुलीचा बाप म्हणतो मुलाच्या बापाला मागा हुंडा. मुलाचा बाप म्हणतो 2 लाख द्या. मुलीचा बाप मला दिले. त्यांनी तोंडातून शब्द काढा आणि यांनी झेलला, कुत्र्याने टोकडा झेलल्यासारखं. त्यांनी तोंडातून शब्द काढा 2 लाख द्या, यांनी झेलला, दिले. हे चपापलं. मुलाचा बाप अरे रे रे म्हणजे मागण्यात चुकलं आपलं काहीतरी. 2 लाखाच्या जे 4 लाख म्हणलं असतं तरी यांनी दिले असते. हे चपापलं. पण आता 2 लाख मागितले, यांनी दिले म्हटला, झालं ना, सुपारी फुटली, आता काय बोलता येणार. पण हे चपापलं. अरे 4 लाख म्हणलं असतं तर, 4 लाख म्हणलं असतं, त्यांनी 4 लाख दिले असते. 4 लाख म्हणलं असतं तर. बसले जेवायला. बाईनी पुरणपोळी वाढली, गुळणी वाढलं. बाई गुळणी वाढते, वरून म्हणते मामा भजे देऊ का, पापड देऊ का, कुरडाई देऊ का. पण याचा मनात रट्टा चालला होता. 4 लाख म्हणलं असतं तर, 4 लाख म्हणलं असतं तर. बाई म्हणते मामा गुळणी वाढू का, आणि हा म्हणतो 4 लाख म्हणलं असतं तर. ते म्हणते मामा काय म्हणतात तसं. ते म्हणते बाई तुला नाही कळायचं, तुला नाही कळायचं, जा तू. 4 लाख म्हणलं असतं तर, 4 लाख म्हणलं असतं तर. याला नातरुंड झाले तरी हा घोकीत होता. 4 लाख म्हणलं असतं तर, 4 लाख म्हणलं असतं तर. अर्थात आधी 2 लाख मिळतात का नाही हीच भीती होती. 2 लाख मिळतात का नाही हे दुःख होतं. पण 2 लाख मिळाले, त्या 4 लाखांना मिळालेल्या 2 लाखाचे आनंद उपभोग दिला नाही. आणि म्हणून मी बोललो की आशा इच्छित वस्तू मिळेपर्यंत माणसाला दुःखी करते आणि इच्छित वस्तू मिळाल्यावरही तिचा उपभोग घेऊ देत नाही. आशा इच्छा मारा सुखी व्हाल. मनुष्य आमदार झालाय, आधी काय दुःख असते, मी आमदार होतो का नाही हे दुःख असते. पण आता सुदैवाने आमदार झाला, परंतु मंत्रिपद मिळालं नाही. मंत्रिपद मिळालं नाही या दुःखानं आमदार झाला हाही आनंद त्याला उपभोगू दिला नाही. बरं, एखाद्या वेळेस त्याला मंत्रिपदही मिळालं, पण असं खातं मिळालं की ज्यात काही खाता येत नाही. मंत्रिपद मिळालं पण असं खातं मिळालं की ज्यात काही खाता येत नाही. मंत्री झाला हा आनंद आहे, पण काही खाता येत नाही हे दुःख आहे. अशा इच्छित वस्तू मिळेपर्यंत दुःखी करते, मिळालेल्या वस्तूचा उपभोग घेऊ देत नाही. आधी दुःख असतं मुलगा 12वीला पास होतो का नाही, पास झालाय, 50% मार्क पडले, कुठंच नंबर लागला नाही, कुठंच नंबर लागला नाही. या दुःखानं पास झाला याचा आनंद उपभोगू दिला नाही. आणि म्हणून मी बोललो की आशा इच्छित वस्तू मिळेपर्यंत तुम्हाला दुःखी करते आणि इच्छित वस्तू मिळाल्यावरही तिचा उपभोग घेऊ देत नाही. आशा इच्छित वस्तू मिळेपर्यंत दुःखी करते आणि इच्छित वस्तू मिळाल्यावरही तिचा उपभोग घेऊ देत नाही. याचा अर्थ आशा ही सदैव दुःखाला जन्म देते. आणि म्हणून दानवारा लिहितात की आशा जैशी दुःखाते
व्याली निंदा दुरिते. निंदा पापाला ना आशा ही दुःखाला जन्म देते. हो, आशा दुःखाला जन्म देते. एखाद्या वस्तूची आशा मनात आली तर ती मिळेपर्यंत दुःख असतं, पण मिळाल्यावरही आशा त्या वस्तूचा उपभोग घेऊ देत नाही. का? त्याच्याहून अधिक मिळावं, अधिक मिळावं, अशा आशा बलवान असतात. इच्छेला तळ नसतो. इच्छा अगणित असतात. इच्छा आशा मारा सुखी व्हाल. आणि रामनामानं इच्छा आशा मरतात. रामनाम घ्या, आशा मरतील, इच्छा मरतील, सुखी व्हाल. आणि रामनाम घेणं म्हणजे देव आपला करून घेणं, सुखी व्हाल. आणि मग तुकोबाराय म्हणतात की आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुकून होय. म्हणून तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात बोलतायत की आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुकून होय. या जगाचा एकमात्र देव आहे भगवान श्रीकृष्ण, अर्थात पांडुरंग परमात्मा. तो पांडुरंग आपलासा करून घ्या. पांडुरंग आपलासा करून घ्या म्हणजे मुखानं पांडुरंगाचं नित्य नाम घ्या. मुखानं पांडुरंगाचं नित्य नाम घेणं म्हणजेच पांडुरंग आपलासा करून घेणं. मग मुखानं नित्य नाम घेतलं की तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. कशी होईल? तर पांडुरंगाचं नित्य नाम घेतल्यानं या नामामुळे तुमच्या मनाची अंतर्मुक्ता साधेल. तुमचं मन हृदयस्थ रामाला जाऊन भेटेल. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभेल. आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. सुख मिळालं तुम्हाला पांडुरंगाच्या नावानं, एक गोष्ट. आणि पांडुरंगाच्या नावानं तुमच्या इच्छा आशा मरतील की ज्या इच्छा तुमच्या मनाला बहिर्मुख घेऊन पळतायत, हृदयस्थ रामापासून तोडतायत. इच्छेच्या मागं मन धावतं. इच्छा मनाला आपल्यासोबत घेऊन बाहेर पळते, मनाला बहिर्मुख करते, हृदयस्थ रामापासून तोडते. आणि मन हृदयस्थ रामापासून तुटलं की ते बेचैन अस्थिर होतं. मनाची बेचैनी अस्थिरता हे दुःख असते. मग रामनाम घ्या ना. रामनामानं इच्छा मरतील. इच्छा मेल्या, आता बहिर्मुख धावणार नाही, मन अंतर्मुख राहील, ते सुखी होईल. आणि रामनामानं ते अंतर्मुख झाले, हृदयस्थ रामाला जाऊन भेटले. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभली. मनाची स्थिरता हे सुख असते. अशा प्रकारे रामनामानं दुहेरी सुख मिळतं. रामनामानं इच्छा मेल्या म्हणून सुख मिळालं, रामनामानं अंतर्मुक्ता साधली म्हणून सुख मिळालं. आणि म्हणून रामनाम घ्या. रामनाम घेणं म्हणजे देव आपलासा करून घेणं, अर्थात देव आपलासा करून घ्या. याचाच अर्थ रामनाम घ्या, तुम्हाला सुख मिळेल. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की या विश्वाचा एकमात्र देव पांडुरंग आहे, श्रीकृष्ण आहे. त्याला आपलंसं करून घ्या. आणि या पांडुरंगाला, श्रीकृष्णाला आपलंसं करून घेणं म्हणजे त्याचं मुखानं नित्य नाम घेणं. त्याचं मुखानं नित्य नाम घेतलं की तुम्ही सुखी व्हाल. आणि म्हणून महाराज म्हणतात की आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुकून होय. मग एक गोष्ट समजून घ्या की जगतात फक्त पांडुरंगाने पांडुरंगाचं नाव सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. म्हणून जगतातले कितीही माईक पदार्थ तुम्ही गोळा केले ते तुमच्या दुःखालाच कारणीभूत ठरतील. ते तुम्हाला सुख देणार नाहीत. मुद्दा लक्षात घ्या. जगतात एक तर पांडुरंग आणि पांडुरंगाचं नाव सुखरूप आहे. फक्त पांडुरंग आणि पांडुरंगाचं नाव सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. मग जगतातले सगळे पदार्थ दुःखरूप आहेत. मग हे जगतातले किती पदार्थ गोळा केले तर ते दुःखालाच कारणीभूत ठरतील, ते सुख देणार नाहीत. आणि म्हणून सुख हवंय तर देव आपला करा, अर्थात मुखानं देवाचं नाव घ्या, तुम्हाला सुख लाभेल. आणि देवाचं नाव सोडून तुम्ही या माईक पदार्थानं जर सुखी होण्याचा प्रयत्न केला तर ते तुम्हाला दुःखालाच कारणीभूत ठरतील. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आणि महाराज लिहित आहेत, एरती माईके दुःखाची जनती नाही आदी अंती अवसानी. एरती माईके दुःखाची जनती नाही आदी अंती अवसानी. फक्त आणि फक्त हरिनाम सुखरूप आहे. हरिनाम घ्या, सुखी व्हाल. हरिनामाने इच्छा मरतील, हरिनामाने मनाची अंतर्मुक्ता साधेल. दोन्ही प्रक्रियेने तुम्ही सुखी व्हाल. पण हरिनाम सोडून इतर संसारिक वस्तूंनी तुम्ही सुखी होण्याचा प्रयत्न केला तर त्या तुम्हाला सुख तर देणार नाहीत, उलट दुःखाला कारणीभूत ठरतील. का? तर माईक पदार्थ नश्वर आहेत. आणि या माईक पदार्थाचा, या संसारी वस्तूचा तुम्ही जर संग्रह केला
या संसारी वस्तू म्हणजे माईक पदार्थ. या माईक पदार्थाचा तुम्ही जर संग्रह केला तर पहिली गोष्ट यांच्या रक्षणाची जिम्मेदारी आणि चिंता तुमच्यावर पडेल. गडगंज पैसा कमावला, गडगंज वस्तू कमावल्यात, पण या वस्तू आणि हा पैसा चोरी जाऊ नये याची चिंता तुम्हाला सतावेल आणि त्या दुःखाला कारणीभूत ठरतील. येरती माईके दुःखाची जनित. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, माईक पदार्थ हे नश्वर आहेत. दुसरी गोष्ट, माईक पदार्थ हे नश्वर आहेत आणि माईक पदार्थाचा नाश होऊ नये म्हणून तुम्ही सतत काळजी वाहता, चिंता करता. म्हणून माईक पदार्थ तुमच्या दुःखालाच कारणीभूत ठरतात, ते सुख देत नाहीत. या जगतातील प्रत्येक माईक वस्तू ही नश्वर आहे आणि नश्वर वस्तूचा नाश होऊ नये, या माईक पदार्थाचा नाश होऊ नये म्हणून तुम्ही काळजी वाहता, चिंता करता आणि चिंता हे दुःख असते. म्हणून जगतातील प्रत्येक सुख, माईक वस्तूने दिलेलं सुख हे भीतीने भरलेलं असते, हे दुःख आश्रित सुख असते. जगतातील प्रत्येक माईक पदार्थाने दिलेलं सुख हे भीतीयुक्त सुख असते, दुःख आश्रित सुख असते. त्या सुखात एक भीती लपलेली असते आणि ज्या सुखात भीती लपलेली असते ते भीतीयुक्त सुख एक दुःखच असते. का? तर माईक पदार्थ नश्वर आहेत, त्यांचा नाश होऊ नये म्हणून मनुष्य काळजी वाहतो. मुलगा 12वीला आहे. प्रत्येक बापाला वाटतं माझा मुलगा MBBSला लागावा. आता मुलगा 12वीला आहे, MBBSला लागतो का नाही ही भीती. सुदैवानं लागला. आता पास होतो का नाही रेग्युलर ही भीती. पास झाला तर उद्या दवाखाना टाकायचा आहे, बँकेचं कर्ज काढायचं आहे. कर्ज काढलं फिटते का नाही भीती. कारण दवाखाना चालतो का नाही भीती. बँकेचं कर्ज फिटते का नाही भीती. बरं उद्या दवाखाना चालला तर त्याचं लग्न होतं का नाही भीती. उद्या लग्न झालं तर गोरी बायको मिळते का नाही भीती. गोरी बायको मिळाली पण तिला लेकरं होतात का नाही भीती. लेकरं झालेच तर ते जगतात का नाही भीती. जगलेच तर ते चांगले निघतात का नाही भीती. उद्या त्याचं मायबाबाचं पटतं का नाही भीती. पावलो पावलो भीती आहे. अवलाद सुख देते. मुलगा बाहेर गेलाय मोटरसायकलवर, मुंगीसारखं वाहन झालंय, परंतु तो सुखरूप वापस येईल का नाही ही भीती. मुलाला घरी यायला थोडा वेळ लागला की आई सारखी गॅलरी चक्रा मारते. अर्ध्या तासात येतो म्हणला 2 तास झाले का आला नाही, का आला नाही. कुणी धडकलं का, आपटलं का, पडलं का, मेला का, काय काय झालंय, त्याच्याशी काय वाईट घडले का, सारखी भीती. मुलगा बाहेरून घरी येईपर्यंत आई बेचैन असते. अवलाद सुख देते पण अवलादी माईक पदार्थाची बनलेली आहे आणि माईक पदार्थ नश्वर असतात आणि म्हणून अवलादीचा या माईक पदार्थाचा नाश होऊ नये म्हणून मनुष्य सारखी काळजी वाहतो, भीती वाहतो आणि या सुखामध्ये एक भीती लपलेली असते आणि भीतीयुक्त सुख हे दुःखच असते. अवलाद सुख देते पण त्या सुखात अवलादीचा नाश होऊ नये ही एक भीती लपलेली असते आणि भीतीयुक्त सुख हे दुःखच असते. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की एरती माईके दुःखाची जनती. या विश्वातील प्रत्येक माईक पदार्थ, मायेने बनवलेला पदार्थ, संसारातला प्रत्येक पदार्थ म्हणजे माईक पदार्थ, आणि हा माईक पदार्थ नश्वर असतो. आणि या नश्वर पदार्थ तुम्हाला सुख देतात, तात्पुरतं होत नाही, पण या नश्वर पदार्थाचा नाश होऊ नये, माईक पदार्थाचा नाश होऊ नये म्हणून मनुष्य सारखी काळजी वाहतो, भीती वाहतो. आणि ज्या सुखात भीती लपली आहे हे भीतीयुक्त सुख एक दुःखच असतं. मुलगी घ्या, तुम्हाला एखादी मुलगी आहे, तिचं लग्न जमतं का नाही भीती. जमलंच तर नवरा चांगला मिळतो का नाही भीती. नवरा चांगला मिळाला तर बाकीचे सासू सासरे चांगले मिळतात का नाही भीती. सासरी तिला त्रास होतो का भीती. घरात गडगंज पैसा आणलाय, साठवून ठेवलाय, पण चोरी होते का भीती. या वस्तू ज्या आहेत, संतती आहे, मुलगा आहे, इतर काही वस्तू आहेत, हे सगळे माईक पदार्थ
हे क्षणिक का होत नाही, पण माणसाला सुख देतात जरूर. हे माईक पदार्थ आम्हाला सुख देतात, पण या माईक पदार्थाचा नाश होतो. संतती झालं, ह्या बाकीच्या वस्तू झाल्या, संसारी वस्तू, हे सगळे माईक पदार्थ आम्हाला सुख देतात, पण माईक पदार्थाचा नाश होतो. आणि त्याचा नाश होऊ नये म्हणून मनुष्य आयुष्यभर काळजी वागतो, भीती वागतो. आणि या भीतीमध्ये, या सुखामध्ये एक भीती दडलेली असते, आणि भीतीयुक्त सुख हे दुःखच असतं. अवलाद झालं, संसारी वस्तू झाल्या, या सर्व माईक पदार्थाच्या बनल्यात. हे सर्व माईक पदार्थ आम्हाला क्षणिक होत नाही, पण सुख देतात. परंतु या माईक पदार्थाचा नाश होतो म्हणून मनुष्य आयुष्यभर काळजी वाहतो, भीती वाहतो. या सुखात एक भीती लपलेली असते, आणि भीतीयुक्त सुख हे दुःखच असते. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की एरती माईके दुःखाची जनिती. माईक पदार्थ दुःखच देतात हे एक कारण झालं, कारण ते नश्वर असतात आणि त्यांचा नाश होणे म्हणून आम्ही काळजी वाहतो, भीती वाहतो. माईक पदार्थ सुख देतात, पण त्यांचा नाश होणे म्हणून आम्ही काळजी वाहतो, भीती वाहतो. त्या सुखात भीती लपलेली असते, आणि भीतीयुक्त सुख एक दुःख असतं. भीतीयुक्त सुख हे दुःखच असते. हे एक कारण एरती माईके दुःखाची जनिती म्हणण्याचं. आणि याचं दुसरं कारण की मनाची सतत बेचैनी, बहिर्मुख धाव आहे. मन या माईक पदार्थाच्या मागे धावतं मिळवण्यासाठी. हे माईक पदार्थाचा संग्रह करण्यासाठी मन सतत बहिर्मुख धावतं. त्यात नाना प्रकारच्या इच्छा उठतात, आशा उठतात. या इच्छा आशा मनाला आपल्यासोबत घेऊन बाहेर पडतात. मन आणि हृदयस्रामाची ताटातूट करतात, आणि ताटातूट झालेलं मन बेचैन अस्थिर बनतं, आणि मनाची अस्थिरता बेचैनी हे दुःख असतं. म्हणूनही माईक पदार्थ दुःखाला कारणीभूत असतात. या दोन गोष्टीमुळे माईक पदार्थ हे दुःखाला कारणीभूत आहेत. आणि तुकोबाराय म्हणतात की एरती माईके दुःखाची जनिती. हे दोन गोष्टी म्हणजे, पहिली गोष्ट, माईक पदार्थ सुख देतात, क्षणिक होत नाही, सुख देतात, पण माईक पदार्थाचा नाश होतो म्हणून मनुष्य त्यांचा नाश होणे म्हणून आयुष्यभर काळजी वाहतो, भीती वाहतो. या सुखात एक भीती लपलेली असते, आणि भीतीयुक्त सुखे दुःखच असते. हे एक कारण. आणि दुसरं कारण, या माईक पदार्थाच्या संग्रहासाठी माणसाच्या मनासारख्या आशा आणि इच्छा उठतात. या आशा इच्छा मनाला बहिर्मुख घेऊन जातात, हृदयस्थरामापासून तोडतात, आणि मन हृदयस्थरामापासून तुटलं की ते बेचैन होतं, अस्थिर होतं. मनाची बेचैनी, अस्थिरता ही दुःख असते. अशा या दोन प्रकारे माईक पदार्थ माणसाला त्रास देतात, दुःख देतात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की माईक पदार्थाचा संग्रह करू नका. किती संग्रह केला तर ते नाशिवंत आहेत, ते नाश पाहून आहेत. या भीतीपोटी तुम्ही आयुष्यभर चिंताग्रस्त राहाल, झुरत राहाल. ते तुम्हाला सुख द्यायचे नाहीत, उलट दुःख देतील. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की एरती माईके दुःखाची जनिती. मग या माईक पदार्थाच्या मागे लागू नका. माईक पदार्थांना तुम्हाला सुख मिळणार नाही, उलट तुम्हाला मिळेल तर दुःखच मिळेल. म्हणून या माईक पदार्थाचा नाद सोडा, त्यांच्या संग्रहाच्या मागे लागू नका. तुम्ही काय करा, भगवंताच्या नामाचं आपल्या मनाला पिसं लावून घ्या, गोविंदाच्या नामाचं आपल्या मनाला पिसं लावून घ्या. त्याने तुम्हाला सुखाची प्राप्ती तर होईलच, परंतु तुम्ही अविनाशी पांडुरंगही बनाल. हे अभंगाच्या तिसऱ्या चरणात. आणि म्हणून तुकोबाराय लिहित आहेत की अविनाश करी आपले ऐसे, लावी मनापिसे गोविंदाचे. अविनाश करी आपले ऐसे, लावी मनापिसे गोविंदाचे. तर तुम्ही काय करा, माईक पदार्थाचा संग्रह करू नका. ते तुम्हाला सुख तर नाही पण दुःखच देतील. आणि मग सुखच हवं आहे तर तुम्ही आपल्या मनाला गोविंदाच्या नामाचं पिसं लावून घ्या. यांनी काय फायदा होईल, गोविंदाच्या नामाने तुम्हाला सुख तर मिळेलच, पण तुम्ही अविनाशी व्हाल, मुक्तही व्हाल. म्हणून अविनाश करी आपले ऐसे, लावी मनापिसे गोविंदाचे. आता गोविंदाच्या नामाचं मनाला पिसं लावणं म्हणजे गोविंदाच्या नामाचा मनाला छंद लावणं, त्या नामाचं वेड लावून घेणं. गोविंदाच्या नामाचं मनाला वेड लागणं, छंद लागणं म्हणजे गोविंदाच्या नामाचं पिसं लावणं. गोविंदाच्या नामाचा छंद लागावा. गोविंद गोविंद मना लागली या छंद. गोविंदाच्या नामाचा मनाला छंद लागावा. छंद म्हणजे ती गोष्ट पुन्हा पुन्हा आवडीने करावीशी वाटणं म्हणजे छंद असतो. अर्थात हरिनाम तुम्हाला पुन्हा पुन्हा आवडीनं घ्यावंसं वाटणं हा छंद असतो. म्हणून गोविंदाच्या नामाचा छंद लावून घ्या. याने दोन फायदे होतील. पहिला फायदा, तुम्हाला गोविंदाच्या नामामुळं तुमचं मन अंतर्मुख होईल, हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटेल. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभेल. मनाची स्थिरता हेच सुख असेल. गोविंदाच्या नामानं तुम्हाला सुख लाभलं
हा एक फायदा झाला. आणि गोविंदाच्या नामानं तुम्हाला पुढे हळूहळू विवेक वैराग्याची प्राप्ती होईल. श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान होईल, तुम्ही मुक्त व्हाल. आणि तुम्ही मुक्त झाल्यानंतर जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडाल. आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडले की तुम्ही एकदाच असे मराल की तुम्हाला पुन्हा पुन्हा मरावं लागणार नाही आणि तुमची उत्तम कीर्तीही मागे राहील. हे अभंगाच्या 4थ्या चरणात. आणि तुकोबाराय लिहितात की तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. तुम्ही गोविंदाच्या नामाचा मनाला छंद लावून घ्या. गोविंदाच्या नामाने तुम्हाला सुख मिळेलच, परंतु गोविंदाच्या नामाने तुम्हाला विवेक वैराग्याची प्राप्ती होईल. श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान मिळेल आणि तुम्ही आत्मज्ञानी झाले की मुक्त व्हाल. आणि मुक्त झाले की जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडाल. आणि मग जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडले की तुम्हाला पुन्हा पुन्हा मरावं लागणार नाही, पुन्हा पुन्हा जन्मावं लागणार नाही. तुम्ही एकदाच असे मराल की तुम्हाला पुन्हा मरायची पाळीच येणार नाही. का? तर तुमचा जन्ममरणाचा फेरा संपला ना. जन्ममरणाचा फेरा मागे लागला तर पुन्हा पुन्हा मरावं जन्मावं लागेल. पण गोविंदाच्या नामाने तुम्ही मुक्त झाले म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडले. मग तुम्ही एकदाच असे मराल आता की तुम्हाला पुन्हा जन्मावं लागणार नाही, मरावं लागणार नाही आणि तुमची उत्तम कीर्तीही मागे शिल्लक राहील. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. गोविंदाच्या नामानं तुम्हाला सुखही लाभेल आणि उत्तम कीर्तीही लाभेल. कीर्ती ही फक्त संतांना लाभते आणि थोडीफार लाभली तर त्यागी माणसाला लाभते. संसारी मनुष्य पण थोडा त्यागी आहे, परोपकारी आहे, समाजसेवक आहे. अशा त्यागी परोपकारी समाजसेवक माणसालाही थोडीफार कीर्ती लाभते. त्याग असावा, त्यागी माणसाला कीर्ती लाभते. परंतु खरी कीर्ती जी लाभते ती संतांना लाभते. कीर्ती आणि प्रसिद्धी यात एक फरक आहे. कीर्ती संतांना लाभते, प्रसिद्धी श्रीमंत किंवा कलाकार माणसाला लाभते. प्रसिद्धी क्षणिक असते. मनुष्य जिवंत आहे, कलाकार आहे, श्रीमंत आहे. जोपर्यंत श्रीमंत आहे, कलाकार आहे, जिवंत आहे, तो पण प्रसिद्धी लाभते. तो मेल्यानंतर त्याच्यासोबत त्याची प्रसिद्धी संपून जाते. प्रसिद्ध मनुष्य मेला की त्याच्याबरोबर प्रसिद्धी संपून जाते. तसं कीर्तीचं नाही आहे. कीर्ती ही फुटप्रिंट आहे, ठसा आहे. ज्याला कीर्ती लाभली अर्थात संतांना कीर्ती लाभते. ज्याला कीर्ती लाभते तो मनुष्य मेलाय तर कीर्तिरूपाने अजरामर असतो. तो कधीच मरत नाही. चंद्र सूर्य आहे तो पण त्याची कीर्ती या जगामध्ये शिल्लक असते, अजरामर असते. कीर्ती हा ठसा असतो, फुटप्रिंट्स असतात. आणि मग कीर्ती ही फक्त संतांना लाभते. आणि म्हणून तुमचा आमचा जन्म कसा आहे? नाथ महाराज बोलले, एका जनार्दनी असे किती झाले परी हरिनाम सेविले तोची धन्य. नदीला पूर यावून वाहत्या पाण्यावर बोटानं लिहावं. आपलं नाव वाहत्या पाण्यावर बोटानं लिहिलं किती वेळ टिकेल? अहो लिहूस तर पुसल्या जाईल. या जगात आजपर्यंत किती माणसं आले? एका जनार्दनी असे किती झाले? अगणित आकडा आहे. किती आले किती गेले? वाहत्या पाण्यावर नाव लिहावं, क्षणात पुसल्या जावं. तसं त्यांची नावे पुसल्या गेली. त्यांचा कोणी हिशोब ठेवला? पण हिशोब त्यांचा ठेवला जातो. कीर्ती त्यांना लाभते की मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में जो जीवन बलिदान किया करे. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में जो जीवन बलिदान किया करे. मरूनही तो अमर असतो की ज्यांनी आयुष्यभर राम घोकलाय, राम घोकून मुक्त झालाय, मुक्तीवर भजनयुक्त झालाय. अर्थात जो संत बनलाय, संत बनल्यानंतर त्याच्या मागचा जन्ममरणाचा फेरा संपतो. त्याला पुन्हा मरावं लागत नाही. तो एकदाच असा मरतो की त्याला पुन्हा पुन्हा मरावं लागत नाही आणि त्याची उत्तम कीर्ती मागे राहते. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची वरे कीर्ती मागे. आणि म्हणून गोविंदाच्या नामाचं पिसं लावून घ्या. काय होईल? तुम्हाला सुख तर मिळेल पण तुमची कीर्तीही मागे राहील. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची वरे कीर्ती मागे. विठोबा रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई,
जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. तुकोबारा या अभंगातून असा सल्ला देत आहेत की जगताचा एकमात्र देव आहे तो आपलासा करून घ्या. तो एकमात्र देव आहे भगवान श्रीकृष्ण अर्थात पांडुरंग परमात्मा. या भगवान श्रीकृष्णाला अर्थात पांडुरंगाला आपलंसं करून घ्या. पांडुरंगाला आपलंसं करणं म्हणजे पांडुरंगाचं मुखानं नाम घेणं. मग पांडुरंगाचं नाम घेतलं अर्थात पांडुरंगाला आपलंसं करून घेतलं की तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. कशी? तर पांडुरंगाच्या नामानं तुमचं मन अंतर्मुख बनेल. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटेल. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभेल. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. मनाची स्थिरता हेच सुख, मनाची अस्थिरता हेच दुःख. एक तर मन स्वतःच सुखरूप, एक तर हरिनाम हे स्वतःच सुखरूप आहे. दोन गोष्टी सुख लाभते. एक हरिनाम स्वतः सुखरूप आहे. हरिनाम घेतलं की सुख लाभतं. देह सादर पाहावा निश्चित, सर्व सुख येतं नाम आहे. हरिनाम हे मूळचंच सुखरूप आहे. एक कारण सुख मिळायला. हरिनामानं सुख का मिळतं? हरिनाम हे मूळचंच सुखरूप आहे म्हणून सुख मिळतं. आणि दुसरं कारण हरिनाम घेतल्यामुळे मन अंतर्मुख होतं, हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. अशा प्रकारे हरिनामाने तुम्हाला दोन प्रकारे सुख मिळतं. हे हरिनाम घ्या अर्थात देव आपलासा करून घ्या, तुम्हाला सुख मिळेल. आणि देवाचं नाव सोडून तुम्ही माईक पदार्थाच्या मागे धावले तर सुख तर मिळणार नाही, पण हे माईक पदार्थ तुम्हाला दुःख देतील, कारण ते नाशिवंत आहेत. आणि या नाशवंत पदार्थाचा नाश होऊ नये म्हणून तुम्ही त्याची काळजी व्हाल. आणि या माईक पदार्थांना दिलेलं सुख क्षणिक असेल, मिळेलही, पण त्यांचा नाश होऊ नये म्हणून तुम्ही काळजी व्हाल, भीती व्हाल. या सुखात एक भीती लपलेली असेल. भीतियुक्त सुख हे दुःखच असते. म्हणून माईक पदार्थाच्या मागे लागू नका. एरती माईके दुःखाची जनेती. माईक पदार्थ सुख देणार नाही, दिलं तर दुःखच देतील. म्हणून माईक पदार्थाचा नाद सोडा. नश्वर वस्तुसंग्रहाच्या मागे लागू नका. सुखासाठी देवाच्या नावाच्या पाठीमागे लागा, तुम्हाला सुख मिळेल. आणि तुम्ही अविनाशी व्हाल. आणि अविनाशी झाले की तुम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडाल. आणि तुम्हाला मरण आलं की एकदाच असं मरण येईल की तुम्हाला पुन्हा मरावं लागणार नाही, जन्मावं लागणार नाही. आणि तुमची उत्तम कीर्तीही मागे शिल्लक राहील. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जेवा सुख नव्हे. एरती माईके दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसानी. अविनाश करी आपले ऐसे, लावी मनापिशे गोविंदाचे. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिली लेकुरे वेळी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. सूर्य उगवलाय, सूर्यापासून सूर्याचं किरण निघतं. त्या सूर्यकिरणाचं एक टोक सूर्याजवळ असतं. गुड बेटा.